वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. वरी दुडी गवळण साते निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. दुडिया माझारी कान्होबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी. एका जनार्दनी सबल सगवळणी, एका जनार्दनी सबल सगवळणी. ब्रह्मानंदून समाये मनी, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. दुडीवरी दुडी गवळण साते निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. दुडिया माझारी कान्होबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी. एका जनार्दनी सबल सगवळणी, ब्रह्मानंदून समाये मनी. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा. आणि हा जो या ठिकाणी श्रीमद भागवताचा उत्सव गेले 7 दिवस संपन्न झाला, त्या वाङ्मय मूर्ती असणाऱ्या श्रीमद भागवताची असणारी अधिष्ठात्री संरक्षक देवता श्रीकृष्ण परमात्मा, या सर्वांच्या अलौकिक, अकारण करून, अद्भुत, अपूर्व, अहेतुकी, अपार, असीम अशा अनुग्रहामुळं, दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ आणि या ठिकाणी असणाऱ्या अनेक साध्वी माता भगिनी आणि या ठिकाणी असणारे अत्यंत महापुरुष असणारे श्रोतृवृंद यांच्या सहवासामध्ये या ठिकाणी भागवताचा जो काही ब्रह्मानंद आहे, त्या ब्रह्मानंदाची लयलूट केलेली आहे. आणि हा अत्यंत असणारा एक भाग्याचा क्षण तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि उत्सवाची सांगता म्हणून आज जो हे काल्याचा प्रसंग, त्या निमित्ताने आपल्याला जे काही कीर्तन सेवा किंवा चिंतन करण्याचा अवसर प्राप्त झाला, हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आहे. याचं कारण असं की या विश्वामध्ये केवळ आपल्या भारत देशाचीच लोकसंख्या किती आहे, कोट्यावधी, तर किंवा आता अब्जामध्ये त्याची गणना करायची, अशा प्रकारची स्थिती असताना आपल्याला मात्र या जगामध्ये संजीवन समाधीस्थ माऊलींच्या या वायुमंडलामध्ये येऊन या ठिकाणी संत वाङ्मयाच्या द्वारा संत श्रेष्ठ असणारे शांतीब्रह्मनाथ महाराज यांच्या एक अभंगवाणीच्या द्वारा किंवा एका अभंग पुष्पाच्या द्वारा आपल्याला त्यांचीच वाङ्मय सेवा करण्याची किंवा श्रवण करण्याची एक प्रकारचा योग अपूर्व अशा प्रकारचा प्राप्त झालेला आहे. आणि सर्वात आपला आनंद म्हणजे 7 दिवस हे जीवन जे आहे, तर माशी पाख पाखडी तव हे सरे, ह्या जीवनाचा क्षणभर देखील भरोसा नाही. ह्या शरीरात प्राण मनुष्याच्या, काही लोक म्हणतात वाईट झालं का 50व्या वर्षी तो मनुष्य गेला किंवा 25व्या वर्षीच तो मनुष्य गेला. इथं स्थिती अशी आहे, मृत्यू उदराच्या परिवरी गर्भोगिवसी, मनुष्य जन्मतानाच मृत अशा रीतीनं जन्माला येऊ शकतो.
म्हणजे ह्या शरीराला इतकी छिद्र आहेत की या ठिकाणी नवा ठाई फाटून गेली ती त्वा आम्हाशी दिदली रे. हे नाक, कान, डोळे, गुदद्वार, शिश्न सगळ्या ठिकाणी छिद्र आहेत. ही मोठी छिद्र आहेत प्राणोत्क्रमण होण्याची. पण प्राणाचं उत्क्रमण होण्यासाठी ह्या शरीराला त्या माऊली भगवान म्हणतात की आपले अंगा रोमा किती जयाच्या तयाशी न गणवती. आपल्या अंगावर जेवढी केस आहे तेवढी रोमछिद्र आहेत किंवा रोमरंध्र आहेत. कोणत्याही रंध्रातून प्राणाचं केव्हाही उत्क्रमण होऊ शकतं. पण 7 दिवस आपण हा संकल्प केल्यानंतर भगवंताच्या अनुग्रहानेच या ठिकाणी आपले प्राण ह्या शरीराला धरून राहिले आणि शरीराला धरून राहिले त्याच्यातही कठीण योगा होणी क्षेम प्रारंभ केला तर त्याची परिसमाप्ती होणं हे फार कठीण गोष्ट आहे. आणि असं असताना आपला योगही झाला आणि त्याचा क्षेमही झाला. आणि त्यानंतर जे काही आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धती आहे त्या पद्धतीला अनुसरून या ठिकाणी कोणत्याही उत्सवाची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होते. आणि त्याच्यामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचे गुणानुवाद गायचे असतात. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी असा एक प्रकारचा संप्रदायाचा अलिखित किंवा लिखित म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचा दंडक आहे. आणि त्याला अनुसरूनही आपण खरं तरी ह्या भागवत सप्ताहात काल्याचं कीर्तन म्हणजे जडीत मोठ धरणं आहे. कारण आता सर्व पार आपण भ्रमरगीत, गोपीगीत, भगवंताच्या बाललीला इतक्या ऐकलेल्या आहे आणि त्यांनी काही प्रमाणाने तृप्तही झालो आणि काही अतृप्तही राहिलं. जर परमार्थामध्ये कोणी माणूस म्हणेल माऊलींचं भागवत ऐकलं आणि आपली तृप्ती झाली याचा अर्थ त्याला भागवताचा खरा आनंद मिळालाच नाही. विठ्ठल भागवतामध्ये म्हणतात तो ऋषी म्हणतो की मला देव म्हणतात की माग तुला काय पाहिजे. तो सांगतो मला 1000 कान द्या आणि 1000 कानांनी मला भगवंताचं आणि संतांचं लीला चरित्र ऐकू द्या. म्हणजे याचा अर्थ खादलेची खावे वाटे भेटले भेटी आवडी. किंवा काल आपण सांगितलं तृप्ती भुकेली काय करू भुकेली काय करू माये. तृप्ती भुकेली काय करू माये. तृप्ती भुकेली काय करू माये. तृप्ती भुकेली काय करू माय. जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. जीवन कैसे ताने जत आहे. जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. मन धाले परी न धाये. वेळोवेळा राजा विठ्ठलो पाहे. मन धाये परी न धाये. वेळोवेळा राजा विठ्ठलो पाहे. तृप्ती भुकेली काय करू माये. तृप्ती भुकेली काय करू माये. तृप्ती भुकेली काय करू माये. भुकेली काय करू माये. जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. 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 मन धाले परिन धाये. मन धाले परिन धाये. मन धाले परिन धाये. मन धाले परिन धाये. याच्यामध्ये हा भक्तिरस असा आहे की 2 परस्पर विरोधी भाव एका वेळेला कधी अंतःकरणात राहू शकत नाही. परंतु याच्यामध्ये एक तृप्तीचा भाव आणि अतृप्तीचा भाव हे 2 परस्पर विरोधी भाव एकाच अधिकरणात राहू शकतात. ते फक्त भागवत कथेमध्ये. विठ्ठल पण असं आहे तुम्ही म्हणाल की आता भागवत त्या भागवताची गंमत सांगतो. आमचा पाठ आणि भागवताची वेळ एकच होती. तर पहिला पाठ झाला की भागवताची वेळ व्हायची आणि मग जी मुलं बसलेली आहेत विचारसागराला आता गीता सुरू व्हायची म्हटलं का फक्त आम्ही पाठ फिरवायला उशीर किंवा बंडा महाराज व्यासपीठावर जायला लागले की जवळजवळ अर्धे जण गुप्त व्हायचे.
लगेच ताबडतोब, कारण सगळ्यांना ओढा लागायचा. हे एक आकर्षण आहे. पण तितकीच गोष्ट खरी आहे की जोपर्यंत वेदांताच्या प्रक्रिया कळत नाही तोपर्यंत अशी स्थिती आहे. विद्यावताम भागवते परीक्षा, विद्यावानाची खरी परीक्षा होते भागवतामध्ये. मला वाटलं की महाराज फार या ठिकाणी कथा सांगून लोकांना रमवतात, म्हणून आम्ही येऊन पाहतो तर महाराज लागले सांगायला दृश्य आणि द्रष्टा ह्या दोघांचा संधी काय. आणि म्हणजे ह्या दोघांचा संधी काय प्रश्न विचारतात. खाली कोणीच उत्तर दिलं नाही. त्यांनी तो दृष्टांत माझ्या नावावर घटवला उडिया बाबांचा. खरं त्यांनीच मला सांगितला. असं आहे की ते म्हटले द्रष्टा आणि दर्शन याची संधी कोणती. उडिया बाबांनी उत्तर दिलं की अज्ञान हा त्या दोघांचा संधी. आता किती भागवतात बसलं तर प्रक्रिया माहीत नसल्यावर कळेल का विठ्ठल. असो, या ठिकाणी अशा प्रकारचं 7 दिवस चिंतन चाललं आहे तरी आपली तृप्ती झाली नाही. म्हणून आता काल्याच्या निमित्ताने पुन्हा भगवंताच्या चरित्राचं वर्णन केलं तर काहीतरी आपल्याला थोडं हायसं वाटेल, पण नेमकं ती आपली योग्यता नाही. विठ्ठल पण बाबा सांगत असतात तसं जिलेबी खूप खाल्ली की याच्यामध्ये नंतर मनुष्याला नको वाटतं आणि मग शेवटी त्याचा समारोप मठ्ठा. लोक मठ्ठा मागत राहतात सारखं. तसं आपलं मठ्ठ्यासारखं काल्याचं कीर्तन आहे. जिलेबीमध्ये भागवताचा सप्ताह आहे. विठ्ठल त्याच्यात पुन्हा स्वर कशाला म्हणतात, ताल कशाला काय, माझे गाणे दक्षिणेकडे टाळ मृदुंग पश्चिमेकडे. तर मी तेवढं सुद्धा गाणं करत नाही. ते हे म्हणतात की विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तोपर्यंत बरं वाटतं, म्हणायला लागलं की बेसूर होतं. विठ्ठल बरं, काही लोक म्हणतात आज तुमचा स्वर लागला होता. मी म्हटलं लागला कळला असता तर पकडून ठेवला असता. लागला हेच कळलं नाही तर सुटला काय कळणार. या ठिकाणी फक्त माऊलींची सेवा किंवा या ठिकाणी असणारे मातृपितृतल्य जे असणारे सज्जन साध्वी त्यांच्या ठिकाणी एक शब्दरूपी कुसुमांजली त्यांच्या चरणी समर्पित करायची, एवढाच ह्या कीर्तन सेवेचा अर्थ आहे. विठ्ठल आज हा जो कार्यक्रम संपन्न होतो तर हा जो भागवत सप्ताह झाला तरी या कथेचं प्रयोजन आहे श्री अनंत श्री विभूषित असणारे मस्तारामजी महाराज या शतकातले एक थोर पुरुष होऊन गेले. गीतेचा एक विशेषांक निघाला होता, त्याच्यामध्ये भारतात ऋषीमुनींच्या परंपरेपासून तर ह्या 20व्या शतकापर्यंत असणाऱ्या सगळ्या संतांची एक मालिका लिहिली आणि त्या मालिकेमध्ये शेवटचं संतरत्न म्हणून मस्ताराम महाराजांचा उल्लेख केलेला आहे. विठ्ठल शुभेच्छापासून उन्मनी अवस्थेपर्यंत असणारा जो अध्यात्माचा प्रवास आहे त्या अध्यात्माच्या प्रवासामध्ये ज्यांनी शेवटली स्थिती गाठली होती, ज्याला देहीचं विदेही भोगोदशा असं म्हणतात की देहामध्ये असताना त्या कोणत्याही प्रकारच्या तादात्म्य ज्यांना बिलकुल राहिलेलं नाही, जे केवळ प्रारब्ध लेश आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांचं जीवन चाललेलं आहे. देह आम्ही केला भोगाचे सांभाळी राहिलो निराळी माना अशा प्रकारचे हे संत आहेत. गंगेच्या तीरावर आजही आपण ऋषिकेशला गेले तर तिथं त्यांचा आश्रम आहे, गोशाळा आहे आणि ते खाली मोठा दगड आहे आणि त्या दगडामध्ये एक गुहा निर्माण झालेली. त्याच्यामध्ये ते अत्यंत कठीण अशा आसनावर बसून ज्यांनी आयुष्यभर चिंतन करीत आपलं गंगा तीरावर त्यांचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे, आपल्या ब्रह्मलीन झालेले आहेत. अशा प्रकारचे हे थोर पुरुष आहे आणि त्यांचा ह्या असणाऱ्या आमच्या अक्का आणि त्यांच्या मातोश्री यांच्यावर असणारा जो एक करुणापूर्ण अनुग्रह त्याच्यामुळं हा जो झालेला योग आहे तो या ठिकाणी आलेला आहे. तर त्या स्वामीजींचं सहज सांगतो की त्यांना एक जखम झाली बसल्यामुळं, आपल्याला जसे घट्टे पडतात तसा एक मोठा घट्टा पडला. ते काही खाली आसन टाकत नव्हते त्यामुळं त्याच्यावर घट्टा पडला आणि त्याच्यामध्ये किडे पडले. ते औषधं तर काही घेत नव्हते, मलम लावत नव्हते. मग लोक काय करायचे, यांनी त्यांचे किडे वेचायचे आणि ते बाजूला टाकायचे. ते लगेच हातात घ्यायचे, खाओ बेटा हे तुम्हाराही माल आहे. विठ्ठल
आजकाल लोक चिंतन जरी वेदांताचं केलं तर सत्वापत्तीपर्यंत पोचले, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आता याच्यानंतर परमार्थाचा प्रवास संपला, जीवनमुक्ती झालेली आहे. भले जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळेल किंवा न मिळेल, माझं विदेह कैवल्य कुठेही गेलं नाही, अशा प्रकारच्या भ्रमामध्ये राहतात, काही प्रमेयमध्ये असतात. परंतु या ठिकाणी काही जे लोक आहेत तर ते लोक मात्र असे आहेत की ज्या शास्त्रांनी योग वासिष्ठासारख्या ग्रंथामध्ये, अजातवादाच्या ग्रंथामध्ये देखील ह्या अंतकरणाच्या अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि उन्मनी किंवा तुर्यगा अवस्था. तर आता ह्या मनुष्यजन्म आपल्याला प्राप्त झालाच आहे. इतक्या अत्यंत दुर्धर अशा प्रसंगामध्ये आपण या ठिकाणी ज्याला अत्यंत कठोर अशा प्रकारची साधना करून जर हे तत्त्वज्ञान संपादन केलेच आहे, तर ह्या वेदशास्त्रामध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये आलेलं जेवढं काही अत्युच्च कोटीचा अध्यात्मातील स्थिती असतील त्या सगळ्या आपण का बरं सिद्ध करून घेऊ नये. अशा मानस असणारे काही महात्मे असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये जरी आपल्याला आवश्यकता नसली, समाधीसुद्धा आणि विक्षेपसुद्धा अंतकरणाच्याच अवस्था आहेत. असं जरी असलं तरीसुद्धा आपल्याला ह्या विक्षेपामध्ये गेलं तर मिरच्याच्या बाजारात ठसका येतो. त्याप्रमाणे आपण हे स्वामी महाराज सांगायचे, लुटपुटीचे चुरमुरे आणि लुटपुटीचे पेढे. एक जण म्हणायला लागला, मुलं खेळत असतात आणि ते म्हणतात हे घे चुरमुरे, आणि तो लगेच खायला लागतो. वास्तविक ती माती असते, खात नाहीच आहे. आणि दुसरा म्हणतो हे घे पेढे, तोही खात असतो. पेढेही खोटे आणि चुरमुरेही खोटे. तरी लुटपुटीचे चुरमुरे खाण्यापेक्षा लुटपुटीचे पेढे खाणं चांगलं. त्याप्रमाणे या ठिकाणी देखील हे जे महात्म्य असतात ते या ठिकाणी जरी सर्व मिथ्या असलं, समाधी आणि विक्षेप ह्या अंतःकरणाच्या अवस्था असल्या तरी पुरुष प्रयत्नाने त्या ठिकाणी विक्षेपाचं निवारण करून या ठिकाणी आपली अंतःकरण वृत्ती जी आहे ती अधिष्ठान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि जगाला आदर्शभूत होऊन राहतात. विठ्ठल 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 अशा एका अत्युच्च कोटीचे असणारे महापुरुष म्हणजे हे मस्ताराम महाराज, आणि त्यांच्या ह्या रौप्य महोत्सवानिमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन झालं. अशा प्रकारचे महापुरुषांची सेवा आमच्या गुरुवर्य माऊलींना या ठिकाणी घडलेली आहे. हा आपल्यासुद्धा जीवनातला भाग्य, त्यांच्यासुद्धा जीवनातला भाग्याचा क्षण आहे. विठ्ठल आज खरं तर या ठिकाणी बाबांना पाठ वगैरे झाल्यामुळे थोडा त्रास होतो, तरीसुद्धा आजचा कार्यक्रम त्यांचा किंवा गुरुवर्य उबाळे महाराज यांचाच करावा अशी माझी मनोमन इच्छा होती. परंतु मी कोणालाच म्हटलं नाही, कारण स्वामी महाराज म्हणायचे की सुवासिनी स्त्रीनं कुंकवाला नाही म्हणू नये. मी कायम नाहीच म्हणत असतो, तर आजच्या दिवस तरी हो म्हणावं. म्हणून विठ्ठल विठ्ठल तर अशा प्रकारचं या ठिकाणी आपण सर्वांनी जे काही 7 दिवस चिंतन केलं, आणि त्या चिंतनाचं काला म्हणजे एक प्रकारचं फलीभूत अवस्था आहे की यामध्ये आपल्या वारकरी संप्रदाय असा आहे की सबंध वेदाचं आलोडन केलं, सर्व दर्शनशास्त्रांचं आलोडन केलं, स्मृती ग्रंथ पाहिले, तरीसुद्धा आपल्याला जीवनात जी काही वाटचाल करायची अध्यात्माची त्याचं मार्गदर्शन संत पुरुषांच्या द्वारा स्वतः विचाराचं मंथन करून केलं तरच आपलं काहीतरी होतं. संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. परंतु आपल्या संतांनी असं केलं की सर्व वेदांचं सार त्या ठिकाणी निवडून काढलं, आणि मनुष्याची जी एक जीवनशैली आहे, वारकरी जीवनशैली असं ज्याला म्हणतात, की मनुष्य जन्माला आलं तर त्या अनेक संप्रदाय आहे, अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, परंतु खरा भाग्यवान पुरुष जर कोण असेल तर ज्याचा जन्म वारकरी संप्रदायात झाला, म्हणजे ज्याला ह्या वारकरी संप्रदायाची दीक्षा लाभली किंवा वारकरी जीवन पद्धती स्वीकारण्याचा आता हा आपलं देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी ह्या वारकरी संप्रदायाशी मी
इतका अनन्य आहे की एकतर याची साधना करीत माझा देह तरी पडेल किंवा परमात्मा प्राप्त होईल, अशा प्रकारचा दृढ निश्चय करून जो या साधनामध्ये प्रवृत्त झाला आणि त्या साधनाची जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये साधना करत करत सुद्धा जीवाला अनेक प्रकारचे जरी कष्ट होत असले तर यत्तदग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम, आपल्याकडे काला करायचा म्हणजे त्या निमित्ताने आनंदाचा भोग घ्यायचा. जरी तुम्हाला वेदांताचं चिंतन केलं तरी आनंद रूपता प्राप्त होईल, आनंदाचा भोग प्राप्त होणार नाही. आणि आनंदाचा भोग प्राप्त होण्यासाठी त्या ठिकाणी तत्वज्ञानावर अधिष्ठित अशा प्रकारची भक्ती असली पाहिजे. ती भक्ती जर या ठिकाणी जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद आहे असं समजून केलेली जी भक्ती आहे ती खऱ्या अर्थाने भक्ती नाही. माऊलीने लिहिलं, मांचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. परमात्मा आणि मी एकच आहे, परंतु या ठिकाणी एकच पाणी जसं लाटाच्या रूपाने त्या ठिकाणी शोभून दिसतं त्याप्रमाणे एकच असणारं तत्त्व देव आणि भक्ताच्या रूपाने ह्या भक्तिप्रेमाचा आस्वादन या ठिकाणी करायचं. आणि हे असणारं जे सूक्ष्म गंभीर रहस्य वस्तुनिष्ठता ज्याच्यामध्ये आहे असं फक्त ह्या वारकरी संप्रदायात आहे. विठ्ठल ज्याच्यामध्ये आनंदाच्या भोगासाठी द्वैत आहे, परंतु ते द्वैत कल्पित आहे. आणि ते कल्पित द्वैत जे आहे त्याचं शास्त्रकार वर्णन करतात की भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम. या ठिकाणी द्वैत सत्य नाही, पण भक्तिप्रेमासाठी कल्पना केलेलं द्वैत आहे. आणि ते इतकं श्रेष्ठ आहे की अद्वैतादपि सुंदरम. त्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या पेक्षाही त्या आनंद रूपतेपेक्षाही हा आनंदाचा भोग घेणं म्हणजे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं ते अनन्यसाधारण अशा प्रकारचं साधन आहे. म्हणून वारकरी जो आहे तो केवळ जीवनमुक्त नाही, तो केवळ विदेह कैवल्याचा अधिकारी नाही, तर तो या ठिकाणी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्त आणि विदेहमुक्ती ह्या दोघांचाही आदर्श आहे. विठ्ठल आपल्याकडं काल्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काला एक काला खाऊ दही भात उपजवून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. दही भाताचा हा स्थूल काला हा पण सांगितलेला आहे. तसंच तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. या ठिकाणी परमात्मा आणि जीवात्मा यांचा ऐक्य भावाला प्राप्त होणं. 7 दिवस जे आपण चिंतन करतो त्या चिंतनाचं पर्यवसान असं झालं पाहिजे की परमात्मा आणि मी भिन्न नाही, आम्ही दोघं एकच आहो. देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. या ठिकाणी आम्ही आणि परमात्मा याच्यात यत्किंचितही अभेद नाही अशापर्यंत गेली पाहिजे. तसंच या ठिकाणी आपण म्हणतो चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणजे याचा अर्थ अद्वैत तत्त्वज्ञानात स्थिती झाल्यानंतरही या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये प्रेम लक्षणात्मक अशा प्रकारची जी भक्ती आहे जिला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती असं म्हणतात. जीवन केवळ ज्ञानाने पूर्ण होत नाही, जीवन केवळ द्वैतात्मक अशा भक्ती साधनेनेही पूर्ण होत नाही, ज्याच्यामध्ये त्या तत्त्वज्ञान झालं आणि तत्त्वज्ञानाच्या उरले उपाधी कारणे ते तो विचिले दर्शने. अभेदुनी भेद राखिएला अंगी राखिएला अंगी अभेदी भेद राखिएला अंगी राखिएला अंगी. अभेदुनी भेद राखिएला अंगी राखिएला अंगी. अभेदी भेद राखिएला अंगी राखिएला अंगी. वाढावया जोगी प्रेम सुख
काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्या ठिकाणी भगवंताच्या चरित्राचं देखील वर्णन करण्याची पद्धती आहे. आणि तेही कोणतं चरित्र वर्णन करावं तर भगवंतानी गोकुळामध्ये केलेल्या ज्या लीला आहेत त्या लीलांचं वर्णन करावं. त्या लीलेमध्ये मुख्य लीला आहे चौर्यकर्म. त्या चौर्यकर्माचं सुद्धा वर्णन करावं. भगवंताने भागवतामध्ये लिहिलं की भगवंताने केलेल्या ज्या लीला आहेत त्या स्वामी रामतीर्थांनी लिहिलेल्या एका ठिकाणी. खरं ह्या भगवंताच्या लीला आणि भागवताला एवढं अनन्यसाधारण महत्त्व का प्राप्त झालं? बरं, भागवताचा एकादश स्कंद मुक्तिस्कंद नाही का, त्याचं चिंतन थोडक्यात करतात. त्या तो येईपर्यंत वेळच राहत नाही. 7 दिवसात चिंतन करायचं म्हटलं का तो येईपर्यंत वेळच राहत नाही. दशम स्कंदाचंच बरं, हे काय आजचं आहे असं नाही, परंपरेने दशम स्कंदाचं वर्णन करतात आणि नंतर एकादश स्कंद सुरू होतो. माऊलींनी काल सांगितलं दशम स्कंदामुळे भगवंताच्या ज्या काही लीला आहेत त्याच्यामुळं मनुष्याचं अंतःकरण जे आहे तर ते अंतःकरण पवित्र होतं, शुद्ध होतं, स्थिर होतं आणि त्याची बुद्धीसुद्धा शुद्ध होते, स्थिर होते आणि त्याचा अहंकार आहे ना तो बोटचेपा होत जातो आणि त्याचं चित्त जे आहे ते चिंतन करण्याला नवनीतासारखं मृदू होतं भगवत चरित्राचं श्रवण करण्याने आणि मग त्याच्यामध्ये तत्त्वज्ञानाचा ठसा उमटतो. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी रामतीर्थ म्हणतात की खरं कारण हे भगवंताला मर्यादा पुरुषोत्तम रामाने यत्किंचित देखील मर्यादा उल्लंघन केली नाही आणि भगवान परमात्म्याने आपलं असणारं जे स्वतःसिद्धत्व किंवा सर्वतंत्र स्वतंत्रत्व ते जगाला दाखवण्यासाठी कोणत्याच मर्यादेचं पालन केलं नाही. बरं, त्या असे लोक की ज्या भगवंताच्या या ठिकाणी जार कर्म किंवा चौर्यकर्म याचं वर्णन करतात आणि म्हणतात की याने अंतःकरणाची शुद्धी होते. तर त्यांनी सांगितलं की भगवंताच्या ज्या कथा आहेत तर या तुम्हाला कोणतं वेदांत घ्या, न्यायशास्त्र घ्या, व्याकरण घ्या, काही घेतलं का तुम्ही म्हणता अधिकाराशिवाय फल नाही, अधिकारी आणि फल यांचा संबंध आहे असं सांगतात. परंतु जगामध्ये अशा प्रकारची नाव भागवत रूपाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने निर्माण केली किंवा व्यासाचार्यांनी निर्माण केली का ह्या नावेमध्ये कोणी बसा, या नावेमध्ये कोणी म्हणजे पामर विषयी इतकंच नाही, म्लेंछ खसादया परदेशातले लोक असू द्या किंवा म्लेंछ लोक असू द्या ते सुद्धा जर भागवत श्रवण करतील तर त्या भागवताच्या श्रवणाने त्या परीक्षितीला जे फल प्राप्त झालं, मरण माझे मरोणी गेले मज केले अमर ठाव पुसिले बूड पुसिले ओस ओसले देहभाव, हे फल प्राप्त कळणार नाही. कारण त्याचं एक असं सांगतात ते की भगवंताच्या जर एखाद्या माणसाचं या जन्मात किंवा पूर्वजन्मात चोरीचं कर्म घडलं असेल किंवा त्याच्याकडून व्यभिचार कर्म घडलं असेल आणि त्यांनी जर भगवंताचा जार कर्म करणाऱ्या चरित्राचा किंवा चौर्य कर्म करणाऱ्या चरित्राचा जर उच्चार केला तर त्याने त्याची वाणी तर पवित्र होते परंतु त्याला सर्व प्रकारचे प्रायश्चित्त होऊन जातात, त्याचा अंतःकरण शुद्ध होतं. पवित्र होईन चरित्राच्या उच्चारे, पवित्र होईन चरित्राचा उच्चारे, पवित्र होईन चरित्राच्या उच्चारे, पवित्र होईन चरित्राचा उच्चारे, रूपाच्या आधारे गोजिरिया, रूपाच्या आधारे गोजिरिया, रूपाचा आधारे गोजरिया, रूपाचा आधारे गोजरिया. असं आहे की या ठिकाणी श्लोक आठवला तर सांगा. तर कुंती मातेचा आणि भगवंताचा संवाद आहे. आपल्याला माहिती आहे भगवान परमात्म्याने हस्तिनापूरला सर्व युधिष्ठिराधिकांना राज्याभिषेक करून दिला आणि ते परत निघाले. तर ते परत निघाल्यानंतर त्यांना पोचवण्यासाठी कुंती माता पांडव आले आणि कुंती मातेच्या नेत्रात अश्रू पाहिले. भगवंताने विचारलं की तुला काय प्रतिबंध काय आहे सांग, तू जे सांगशील त्याचं निवारण करील. तेव्हा तिनं काय मागितलं आपल्याला माहीत आहे की विपदा संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतास दर्शनम यत् स्याद अपुनर्भव दर्शनम. देवा मला पावलोपावली संकट असू दे. आपले बघा ज्या कुंती माता एक नारीरत्न, भारताचा आदर्श नारीरत्न आहे आणि त्याचंच असणारे वंशज आपल्या सगळ्या माता भगिनी, ते आज थोडंसुद्धा दुःख झालं, मुलगा नाही, मुलगा आजारी पडला, घरात कमी पडलं की लगेच देवाकडे जातात, देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे. आणि त्यांचे आदर्श असणारी कुंती माता ती मात्र मागते देवा मला पावलोपावली संकट दे, का संकटामध्ये मला तुझं
आठवण होते आणि आठवण झालं की तुझं माझ्यासमोर प्राकट्य होतं आणि तुझं प्राकट्य तुझी भेट व्हावी म्हणून मला वारंवार संकट येऊ दे. विपदा संतू न शश्वत तत्र तत्र म्हणजे पावला पावलाला संकट येऊ दे अशी मागणारी आपली मातोश्री आहे. आणि याप्रमाणे ते सर्व झालं, तिचं निवारण झालं आणि नंतर पुन्हा भगवंत जायला निघाले. उत्तरेचा मधला काही प्रसंग झाला, त्याच्यातही भगवंतांनी सुदर्शन चक्रासहित प्रवेश करून त्याचं रक्षण केलेलं आहे. भगवान जाण्यास निघाले त्यावेळेला ती जी काही स्तुती करते त्या स्तुतीमध्ये तिनं भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगितलेलं आहे. विठ्ठल तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येम ही स्त्रिया. थोडंसं चिंतन करू आपण की या ठिकाणी गीतेमध्ये सांगितलं का भगवान अवताराला काय येतो हे भगवान स्वतः मुखाने सांगतात. भगवान स्वतः मुखता सांगतात की मी अवताराला कधी येतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी धर्माचं रक्षण करण्यासाठी, सज्जनांचं पालन करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी मी युगायुगामध्ये या ठिकाणी येत असतो असं स्वतः भगवान गीतेमध्ये सांगतात. आता ज्या वेळेला कुंती मातेवर हा प्रसंग आला तर कुंती माता भगवंताला सांगते की तू कधी अवताराला येतो. तर तथा परमहंसाना, जे परमहंस शुकासारखे योगी आहेत की ज्यांनी आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर त्या मेरू पर्वताचा रस्ता धरला आणि वडिलांनी जर हाक मारली तरी तरवाहा अभिनेदू वृक्षांनी ओ दिली, परंतु इतक्या सर्वात्म भावाला प्राप्त झालेले ते पाठीमागं परतले नाही. कोण वडील, कोण जगत, कोण ईश्वर, काही नाही. एकच एक केवळ आत्मतत्व आहे, दुसरं काही नाही. जर आपण थोडंसं जरी तादात्म्य कुठं जडलं तर त्या ठिकाणी आपल्याला ही जन्ममरण परंपरा, संसार परंपरा भोगावी लागते. हा आपला शेवटला जन्म. म्हणून ते परमहंस झाले. साहा अहम अहम साहा ओतप्रोत अशा ब्रह्मभावामध्ये ते निमग्न झालेले, निघून गेलेले आहेत. आणि त्यावेळेला वडील त्यांना थांबा म्हणतात तरीसुद्धा ते थांबायला तयार नाहीत. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि असे परमहंस योगी ते जेव्हा तिथं जाऊन या त्याने साधिली समाधी. तुका म्हणे तधी होतो आम्ही. तुकोबाराय म्हणतात आम्ही तेव्हा होतो. त्या ठिकाणी त्यांनी काष्ठा समाधी लावली. पुढं काय झालं की व्यास परत आले. नंतर व्यास आपल्या असणाऱ्या त्या गुरुकुलामधले त्या आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायला लागले. शिकवता शिकवता ते मुलं जे आहेत तर ते काही समिधा वगैरे आणण्यासाठी त्या पर्वतावर जात असेल. तिथं शुकमुनी समाधी लावून बसलेले आहेत आणि हे गेले आणि तिथं श्लोक म्हणायला लागले. अहो बकीयम स्तनकाल नाही, दुसरा श्लोक बरहा पिडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारम बिभ्रद वासाः कनक कपिशम वैजयंती च मालाम रंध्रान वेनो रधर सुदया पाय पुरयन गोपवृंदही वृंदारण्यम स्वपदरमनम पराविशद गीतकीर्ती. असा श्लोक म्हटले. तर ते शुकाचार्य हळूहळू भानावर आले. असं कोण आहे ज्याला मोरपिसा घातलेला, मुखामध्ये ओठावर वेणू धारण केलेला, अशा प्रकारचा, ज्याला पाहिलिया भेद लावी बैश्य जीवी जडोनी, असं कोण आहे हा असा रूपधारी. असं ते अरूपामध्ये गेलेले ते, परंतु त्यांना असं वाटलं की अशा प्रकारचा कोण आहे. म्हणून त्यांनी डोळे उघडले आणि ते त्याच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की अरे तू काय हे श्लोक म्हणतो. त्यांनी सांगितलं व्यासाचार्यांनी, आमच्या गुरुंनी मला ही संहिता शिकवलेली आहे. परंतु त्याला हे दर्शन होतं कोणाला. तर ते म्हणे हे दर्शन होण्यासाठी एक वेगळी आलं. तुमच्या वेदांतामध्ये जसा अधिकार लागतो तसा ह्या भक्ती प्रेमाचा सगुण साक्षात्काराचा वेगळाच आनंद आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं जीवन जे आहे ना ते अत्यंत सामंजस्याने समन्वयाने युक्त आहे, ज्याच्यामध्ये निर्गुणाचं ज्ञान आणि सगुणाचं प्रेम ते वारकऱ्याचं जीवन. विठ्ठल त्या शुकाचार्यांना वेध लागला की मला ह्या अशा प्रकारचं दर्शन होईल का. मग त्याला सांगितलं तुला होणार नाही. दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी आला. पुन्हा फिरता फिरता समिधा गोळा करताना तो भागवताच्या संहितेचा पाठ करत होता आणि त्याच्यामध्ये तो म्हणत होता अहो बकीयम स्तनकालकुटम जिघांसया पाययदप्य साध्वी लेभे गती धातृच्युताम ततोंब कमवा दयालुम शरणम रजेम. तो म्हणतो की जी पुतना, ज्या आईनं आपलं संरक्षण केलं, स्तनपान करवलं, तिला जी गती दिली तीच ती पुतना राक्षसी विष घेऊन विषाचेनी स्तनपाने मारू आली, तिला सुद्धा तीच गती दिली. असा माझ्या परमात्म्या वाचून दयाळू
कोण आहे. असे श्लोक जेव्हा ऐकला तेव्हा त्यांचा जीवात जीव आला. अरे मग मला पण तो परमात्मा भेटू शकेल. हा म्हणे भेटू शकेल, परंतु असा भेटू शकणार नाही. तुला आमच्या आश्रमात यावं लागेल, तिथे आश्रमातली कामं करावी लागतील. ज्या वडिलांनी पुत्र म्हणून त्याचा स्वीकार केला तरी शुकाचार्यांनी मागं पाहिले नाही. आणि ते ह्या भागवत प्रेमाचा आनंद, भक्तिप्रेमाचा आनंद शिकण्यासाठी सगुण साक्षात्काराचं साधन आपल्याला मिळावं योग्य म्हणून पुन्हा त्याच्या मागं त्या ठिकाणी गेले. आणि मग ही भागवत संहिता जी आहे ती व्यासाचार्यांकडून ऐकली. आणि अशा प्रकारचा जो काही भक्तिप्रेम सुख, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती, तिचा त्यांनी आनंद मिळवलेला आहे. विठ्ठल म्हणजे ह्या भगवंताचं जे सगुण साकार रूप आहे, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम, त्याने वेदलेव मन तयाच्या गुणे, वेदलेव मन तयाच्या गुणे, वेदलेव मन तयाच्या गुणे, वेदलेव मन तयाची गुणी, वेदलेव मन तयाची गुणी, वेदलेव मन तयाच्या गुणी, वेदलेव मन तयाच्या गुणी, वेदलेव मन तयाची गुणी, वेदलेव मन तयाची गुणी. क्षणभर नवी स्वप्न विठ्ठल रुक्मिणी, क्षणभर नवी स्वप्न विठ्ठल रुक्मिणी, वेदलेव मन तयाची गुणी, वेदलेव मन तयाची गुणी. क्षणभर नवी स्वप्ने विठ्ठल रुक्मिणी, क्षणभर नवी स्वप्न विठ्ठल रुक्मिणी, वेदलेव मन तयाची गुणी, वेदलेव मन तयाची गुणी. ते कुंती माता सांगते की तथा परमहंसानाम, अशा प्रकारचे परमहंस असणारे शुकयोगींद्र ते देखील भगवंताच्या रूपा माधुरीनं, गुणमाधुरीनं, लीला माधुरीनं, त्याच्या नामसंकीर्तन माधुर्याने त्या ठिकाणी आकर्षित झाले. अशा प्रकारचा इतिहास आहे. तशाचप्रमाणे जे मननशील असणारे जे मुनी आहेत ते सुद्धा, ज्यांचा ग्रंथीभेद झालेला आहे ते सुद्धा या ठिकाणी परमात्म्याकडे आकर्षित होतात. भागवतामध्ये श्लोक आहे, आत्मा रामाश्च मुनयः निर्ग्रंथा अपिरुक्रमे कुर्वन्त्या हैतुकीं भक्तिम इत्थम भूत गुणो हरी. भगवंताचे गुणच असे आहे की त्याच्याकडं मनुष्याचं मन, ह्या मोठमोठ्या परमहंसांचं, मुनींचं देखील मन वेधलं जातं. अशा प्रकारचा हा परमात्मा सगुण मेघश्याम लावण्य सुंदर नामया दातार केशिराज, अशा प्रकारचा हा असणारा परमात्मा, त्याच्याकडं सर्वांचं मन आकर्षित होतं. तेव्हा कुंती माता भगवंताला म्हणते की भगवंता, मला असं वाटतं परमहंसानाम आमलात्मनाम, जे शुद्ध चित्ताचे पुरुष आहे ना, अंतकरण शुद्ध झालं का त्यांना मुमुक्षुत्व जागृत होतं आणि त्यांना मोक्षाच्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू होते. परंतु असे लोकसुद्धा भगवत प्रेमाने आकर्षित केले जाऊ शकतात. त्या म्हणून ती म्हणते मुनीनाम आमलात्मनाम. आणि ह्या लोकांचं आकर्षण, त्यांच्यापुढं तुम्ही रुपयाचा ढीग काढा, ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परिभोगावे हे नरुचे मना माझी. इह लोकातले परलोकातले किती भोग त्या परमहंसांपुढं, त्या शुद्धात्म्या पुरुषांपुढं अधिकारी तीव्रतम मुमुक्षुत्व ज्यांच्या अंतकरणात आहे त्यांचं मन आकर्षित होत नाही. परंतु भगवंताचं स्वरूप जर त्यांच्यासमोर आलं, सगुण असणारं साकार स्वरूप त्यांच्यापुढं आलं तर त्यांचंही मन आकर्षित होतं. थोडक्यात सामान्य लोक जे आहेत त्यांना भगवंताचं मन, भगवंताला आकर्षित करून घेण्यासाठी अवतार धारण करणं हे काही विशेष गोष्ट नाही. खरी गोष्ट आहे ती ह्या परमहंस मुनी किंवा शुद्धात्मे यांना आकर्षित करण्यासाठी आणि भक्तियोग विधानार्थम, त्यांची भक्तियोगामध्ये प्रवृत्ती व्हावी म्हणून मला वाटतं की तुम्ही अवतार धारण करता. आणि हळूच पुढे एक म्हणते, कथम पश्येम ही स्त्रियः, म्हणजे मी एक बोलून चालून स्त्री जात, माझी बुद्धी मंद, मला काय कळणार तुम्ही कशासाठी अवताराला येतात. त्यावेळेला भगवानच विचार करायला लागले, आता कुंतीचं म्हणणं खरं आहे का माझं म्हणणं खरं आहे. कारण मी गीतेमध्ये सांगितलं स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, आणि इथं तर ही माझ्या अवताराचं प्रयोजन वेगळं सांगते.
भगवंतच विचार करायला लागले आणि भगवंत म्हणतात की कुंतीचंच बरोबर दिसतंय. कारण काय आहे, मी तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. मी जर ठरवलं की दुष्टांचा नाश करायचा, केवळ संकल्प मात्राने मी रावणाचा कंसाला मारू शकतो. त्याला का धर्माची स्थापना करायची, मी जर सांगलं का काय धर्मम स्थापयिष्यामी, मी ह्या युगामध्ये धर्माची स्थापना करायची, तर कलियुगात सत्ययुग आणू शकतो की नाही? आणू शकतो. मग मला या ठिकाणी अवतार धारण करण्याची काय गरज आहे? संकल्प मात्राने करू शकतो. आणि अवतार जे अर्थी धारण करतो याचं काहीतरी वेगळंच प्रयोजन असलं पाहिजे. आणि ते प्रयोजन म्हणजे काय? खरं हे प्रयोजनापेक्षाही मग जर अमलात्मा मुनींचं मन आकर्षण करायचं असलं तर भगवंताला साकार झाल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही. भगवंत ह्यांनी करपात्रीजी महाराजांनी लिहिले की त्या परमात्मा जेव्हा सगुण स्वरूपात येईल त्याच वेळेला काही शुकाचार्यांचं मन त्याच्याद्वारा वेधलं जाईल, दुसरा कोणताच पर्याय नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपण सांगतो ना, कारणांचा विचार करताना एक कारण सांगितलं आहे अन्यथा सिद्ध कारण. जसं कुंभार मडकं बनवतो तर त्याच्यासाठी काय काय कारणं लागतात, तर ते कुंभार एक पाहिजे, कुंभार त्याचं निमित्त कारण आहे. माती पाहिजे, मृत्तिका त्याचं उपादान कारण आहे. आणि गाढवसुद्धा कारण आहे की नाही? गाढव पण कारण आहे, कारण गाढवावर माती आणतो ते कारण आहे. पण समजा गाढव आजारी पडलं तर का आणायचं कसं? डोक्यावर पण माती आणू शकतो. म्हणून ते गाढव हे अन्यथा सिद्ध कारण आहे. परंतु तसं इथं नाही. कुंतीनं जी सांगितली कारणं याप्रमाणे देवाला साकार होण्या वाचून दुसरा कोणताच पर्याय नाही. म्हणून ते म्हणतात, ती जरी म्हणत असेल मी भोळी भाळी कसं जाणते, ते म्हणतात आत्या तूच खरं जाणते. विठ्ठल विठ्ठला 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 अशा रीतीनं या ठिकाणी अशा प्रकारचा जो भागवत आहे त्या भागवताचं अत्यंत रहस्यमय अशा प्रकारचं तात्पर्य आहे. जसं आपण या ठिकाणी संत वाङ्मयाचं चिंतन करतो, संत वाङ्मयाच्या चिंतनाला उपोद्बलक जर काही असेल तर ते हे श्रीमद भागवत आणि सध्याच्या काळामध्ये भावार्थ रामायण हे दोन ग्रंथ की ज्यांची या वारकरी संप्रदायामध्ये कधीकधी उपेक्षा होताना दिसते. परवाच आम्हाला एक जण म्हटलं की आता काय झालं आहे, वारकरी तत्त्वज्ञान मागं पडलं आहे आणि सगळे लोक रामायण आणि भागवत करायला लागले. रामायण आणि भागवत भक्तिप्रेमाचं भागवत आहे त्या ठिकाणी आणि आचारसंहिता शिकवण्यासाठी रामायण आहे. नाथ महाराजांनी एवढं मोठं वाङ्मय करून ठेवलं, पण आपण त्याच्याकडं मराठवाड्यात थोडंसं त्याचं चालू आहे. तर मराठवाड्यात आजही जिती जागती मर्यादेची संस्कृती आहे. याचं कारण जर काय असेल, गावोगाव तिथं भावार्थ रामायणाची पारायणं चालू आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष चालू आहेत. त्याच्या रामाच्या वनवासाबरोबर लोक वनवासाला जातात, 14 दिवस ही एक प्रकारची तपश्चर्या होते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या पूर्वीच्या लोकांनी फार विचारपूर्वक आपल्या समाजामध्ये रूढ केलेल्या आहेत. तेव्हा जर तुम्हाला आचरणाची मर्यादा काढून टाकायची झाली तर रामायण काढून टाका, आणि जर तुम्हाला भगवत प्रेमाची मर्यादा काढून टाकायची झाली तर भागवत हे काढून टाका. खाली काय राहील? मोठा भोपळा. विठ्ठल बरं, निळोबारायांच्या बालक्रीडा पहा, माऊलींची बालक्रीडा, जगद्गुरू तुकोबारायांची बालक्रीडा, किती तोंड भरून वर्णन केलेले आहे. तेव्हा भागवताची उपेक्षा करायची नाही, पण भागवतामध्ये करत असताना त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काही जे असलेला आडंबर, मी तर म्हणतो की हे माऊली माधव महाराज यांचा अवतारच त्याच्यासाठी झाला आहे, तसंच व्हावा. विठ्ठल अच्छा, आता इथं झालं किती साध्या पद्धतीनं झालं की त्याच्यामध्ये काही नाही. सगळे लोक फक्त आपल्या चिंतनाच्या आनंदात रमले, कोणाला टेन्शन नाही त्याच्यामध्ये, कोणाला ताणाव नाही की हा मंडप केवढा करायचा, त्याला काय जे अगोदर येईल ते बसल, नाही ते बाहेर ऐकल. विठ्ठल ज्ञान सत्र चालूच आहे. अन्न सत्राला म्हणायचं काय, बसता येतील तेवढे बसा, जायचे त्यांची व्यवस्था घरी जा. विठ्ठल लोकांना अन्नानी काय 6 तासांनी भूक लागते, पुन्हा 8 तासांनी भूक लागते. ज्ञान सत्रात झालं तर कृतकृत्यश्च भारत, तृप्ती या ठिकाणी. कथा भागीरथी स्नान जे करी, 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 कथा भागीरथी
भागीरथी स्नान जे करीती गंगे उतरती पूर्वाते गंगे उतरती पूर्वाते गंगे उतरती पूर्वाते कथा भागीरथी कथा भागीरथी कथा ही भागीरथी आहे. कथा ऐकणं म्हणजे भागीरथीच म्हणजे ज्ञान भागीरथीमध्ये ज्ञानगंगेमध्ये सुस्नात होणं आहे. आणि अशा प्रकारचं अनुष्ठान आपल्याला घडत आहे. असो, या ठिकाणी आपण जरी आपल्याला काल्याचं कीर्तन करीत नसलं तरी अभंग तर घेतलेला आहे. साधारणपणे थोडंसं चिंतन केलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी संत श्रेष्ठ शांतीब्रह्म नाथ महाराजांचा ही गवळण आहे की ज्याच्यामध्ये दुडीवरी दुडी गवळण साते निघाली गवळण गोरस म्हणो विसरली. शेवटी एका जनार्दनी सबलस गवळणी असं म्हणतात की जे शांतीब्रह्म असणारे नाथ महाराज की इतकी चित्ताची एकाग्रता त्यांना आहे की आपण पहा, त्यांचं जर आपण चरित्र वाचलं तर बालपणामध्ये ते ध्यान लावून बसले त्या प्रभंजन पर्वतावर, तर सर्पाने येऊन फणी धरली. सर्प आहे याचं सुद्धा नाही, सर्प म्हणजे भगवानच सर्पाच्या रूपाने छाया त्यांच्यावर धरतात असे आहे. गुरुजीने हिशेब करायला दिला तर रात्रीतच मोठमोठ्याने 1 रुपयात काही हिशेब चुकत होता 1 पैशाचा, तो साधल्याबरोबर ज्यांची अशी ठिकाणी अशी अंतःकरणवृत्तीला इतका आनंद झाला की ते उड्या मारून टाळी वाजवून नाचायला लागले. म्हणजे चित्ताची एकाग्रता हा त्यांच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा विशेष आहे. रामायण लिहिता लिहिता जेव्हा हनुमंतरायाने उडी मारली तर शेजाऱ्याच्या अंगणात जाऊन पडले. म्हणजे अशा त्यांचं नावसुद्धा एकनाथ आहे. ते स्वतः नाव एकनाथ आहे. त्यांचे गुरुही त्या गुरूंशी किती अनन्य आहे ते सुद्धा त्यांचा एकच नाथ आहे. त्यांचं इष्टदैवतसुद्धा बालमूर्ती पांडुरंग ते एकच दैवत आहे. तुम्ही काय दास जीव घाला न. अशा प्रकारच्या नाथ महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी ह्या जीवनामध्ये कसं आपण ह्या अध्यात्म साधनेचं भक्ती सिद्धांताचं कसं अनुसरण करावं आणि त्याला उदाहरण गोपींचं घेतलेलं आहे. आणि नाथ महाराजांसारखे असणारे की ज्यांनी जलसमाधी घेतलेली आहे, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मराठी मायबोलीमध्ये इतकं वाङ्मय निर्माण केलेलं आहे की जर कोणताही मराठी मनुष्य जीवनामध्ये कुठलीही साधना न करता केवळ नाथ महाराजांचं वाङ्मय वाचेल तर त्याचं जीवन परिपूर्ण होईल. अशा प्रकारच्या नाथ महाराजांनी एक सूत्ररूपाने दिलेली गवळण किंवा अभंग, आणि त्या अभंगामध्ये त्यांनी गोपीच्या द्वारा गोपी किती उच्च कोटीच्या अवस्थेला पोचल्या, त्यांनी या ठिकाणी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख किंवा सगुणाचं प्रेम कसं अनुभवलं आणि निर्गुण स्वरूपाशी त्या पुन्हा एकरूपही कशा झाल्या आणि एकरूप होऊनही पुन्हा सगुणाचं प्रेम कशा प्रकारे त्या प्रेमाची लयलूट करत राहिल्या, हे सर्व प्रकारचं वर्णन थोड्याशा साहित्यिक भाषेमध्ये या प्रस्तुत अभंगामध्ये केलेलं आहे. विठ्ठल नाथ महाराजांसारखे अलौकिक साधू आपल्या ह्या महाराष्ट्र विश्वामध्ये निर्माण झाले, ह्या प्रांतामध्ये निर्माण झाले. परंतु आपण वर्तमानपत्र वाचतो, टी व्ही पाहतो, कथा कादंबऱ्या वाचतो किंवा अन्य संप्रदायाची वाङ्मय वाचतो. खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर स्वामी महाराज म्हणायचे आपण श्रीमंत बापाची दरिद्री मुलं. विठ्ठल जर आपण आपल्या मनी मानसी दृढ धारणा केली की नाथ महाराज मला ह्या अभंगाच्या द्वारा काही सांगतायत, आम्हाला काही आदर्श गोपींचा सांगतायत आणि अशाच प्रकारचं जर माझं जीवन बनलं तर या ठिकाणी या अभंगातलं ज्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात तंतोतंत अनुभवाला याव्यात अशा प्रकारची मांडणी या अभंगामध्ये केलेली आहे. दुसऱ्या रीतीनं पाहिलं तर आताच माऊली म्हटले की हे एक अभंग घ्या आणि कोणता अभंग सांगितलं, येथील जे एक घडी तये जोडी पार नाही, किती त्यांचा सासुरवास कैसा रस हात येथे.
अवघे दिवस गेले का अवघे दिवस गेले कामा नाही जन्म नाही जन्मा खंडन खंडन तुका म्हणे रतल्या जणी तुका म्हणे रतल्या जणी सोडा जणी कानोबा असा अभंग सांगितला होता. परंतु त्या ठिकाणी आपला हा घेतला गरिबी हटाव विठ्ठल ते कशासाठी तर या ठिकाणी आपण 7 दिवस ह्या ज्या कथेचा आनंद घेतला आणि आता आपण आपापल्या घरी जात आहोत. स्वामी महाराज सांगायचे आता 7 दिवस आता कोणाला विचारा. आमचे एक या ठिकाणी आलेले आहेत एकदम चांगले साधक. त्यांच्या मुलाचा काल फोन आला. त्या मुलाचा फोन आला की आमचे वडील आहेत का आळंदीला आहेत कसे आहेत सुखरूप आहेत. म्हटलं मग त्यांना फोन नाही केला. ते म्हणे त्यांनी फोनच ऑफ करून ठेवलेला आहे. 7 दिवस त्यांना आम्ही म्हटलं आमच्या खोलीवर येऊन राहा किंवा तिथं जवळ तुमची व्यवस्था करू. ते म्हणे माझा अनुष्ठान आहे मी ही जागा सोडणार नाही. त्यांनी सकाळी सांगितलं ही पिशवी आहे माझी मी 7 दिवस ही सोडली नाही. आता त्यांना आज घरी जावं लागणार. काला झाला की घरी जावं लागणार. अशा वेळेला काय ते म्हणणार येथील जे एक घडी आहे की नाही तर हे जोडी पार नाही. आता आम्हाला काही इथं जो आनंद भोगला आम्ही निर्भेळ अशा प्रकारचा आनंद ज्याला कोणत्याही प्रकारचा आलंबन नाही भगवत चरित्राशिवाय तर अशा प्रकारचा आनंद नाही. म्हणून ते म्हणतात की आता याचं काय करायचं तर ते म्हणतात काय पुढचं चरण काय किती त्यांचा सासुरवास. घरी गेल्यावर त्या लोकांचा किती सासुरवास आहे ऐके नाही. कैसा रस हा तेथे हा रस तिथं नाही ऐके नाही हा रस तिथं येणार नाही. तिसरं चरण अवघे दिवस गेले कामा. आत्तापर्यंत आम्हाला वाटत होतं त्याच्यातच राहो पण आता वाटतं की आमचे सगळेचे सगळे दिवस त्या शब्दस्पर्शादी कामनामुळं फुग गेले किंवा कामात गेले काही म्हणा ऐके नाही नाही जन्माखंडन आम्हाला पुनरपी जननम चालूच आहे. मग तुकाराम महाराज सांगतात की असं करा की आता एकच करा. तुम्हाला हा आनंद कशामुळे मिळाला कान्होबाच्या कथा ऐकल्या कन्हैयाच्या कथा ऐकल्या ना तर आता तुम्ही काय कराल घरी जाल आणि कान्होबाला इथंच ठेवून द्याल. स्वामी महाराज सांगायचे तुम्हाला इथं आल्यावर आनंद का वाटतो घर सोडल्यावर आनंद का वाटतो तुम्ही म्हणता घराची आठवण पण झाली नाही. याचा अर्थ तुमच्यावर देवाची कृपा आहे तुम्ही घरी सोडलं आणि म्हणून तुमची घर थांबली आणि या ठिकाणी आनंद अनुभूती आली. आता तुम्ही जर म्हणाल की आता इथून जायचं तर जाताना आम्ही काय करू माऊलीला इथंच सोडू आणि घरी जाऊ तर तुमची घर पुन्हा सुरू होईल. विठ्ठल घर सोडून आळंदीला आली ही चांगली गोष्ट आहे. घरी जाणं अपरिहार्य आहे परंतु जाताना इथं घर आणलं नाही म्हणून आनंद आला. परंतु आता मात्र आळंदीला घरात न्या. आता संजीवन समाधी जणू काय आपल्या समोर आहे. मी दररोज दर्शन करीत आहे. मानस पूजा करा त्याची. माऊली माझ्याकडे कृपादृष्टीनं पाहत आहे. मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे. इथं तर गर्दीत मानगुटीला धरून लोटतात पण मानस पूजेत कोण लोटणार आहे आपल्याला. माऊलीला 17 पक्वांना आपण जरी घातली तरी माऊलीला आपण भरू पण शकतो. याचा अर्थ आळंदी आपण घरात नेली. म्हणून ते म्हणायचे की घर आळंदीला आणायचं नाही परंतु आळंदीला मात्र घरात न्यायचं. स्वामी महाराज त्याच्या पुढे म्हणायचे घराचीच आळंदी करा. विठ्ठल त्यामुळं आता आपल्या प्रत्येकाची मनस्थिती वेगळी झालेली आहे. आता आपण घरी जाणार. घरी गेल्यावर हा आनंद तिथं येणार नाही कारण आपल्याला काय अवघे दिवस गेले कामा. आतापर्यंत कामात गेले 7 दिवस बरे होते. आता पुन्हा आम्ही त्याच कामात जाणार आणि आम्हाला वेळ कुठं राहतो. मरायला सुद्धा फुरसत नाही. लोक म्हणतात जाणून म्हणतात एवढं बरं आहे ऐके नाही कारण जेव्हा मरणाचा क्षण येतो तेव्हा जावंच लागतं हे त्यांनाही माहीत असतं तरी पण म्हणतात. कारण का म्हणतात ते त्या आपल्या मनाची वंचना करत असतात. त्यांना हे करायचं नाही म्हणून म्हणतात मरायला वेळ नाही. विठ्ठल विठ्ठल तर अशा प्रकाराने आपण ज्यावेळेला जायला निघतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की खूप काम आहेत. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात त्याचं काही त्याची चिंता करू नका. या ठिकाणी कितीही तुम्हाला कामं असली कितीही तुम्हाला व्याप असला तर त्या गवळणींचं पानं भगवंताच्या ठिकाणी इतक्या वेधलेले आहेत की भरीला उलंडुनी रिता करी घट अशी स्थिती आहे. त्या ठिकाणी दंत धावनाचा मुखा माझी हात अशा प्रकारची त्यांची स्थिती आहे. आणि तरीसुद्धा कोणी सासूरवासनी आहेत कोणाला मुलाची जबाबदारी आहे कोणाला पतीची सेवा आहे आणि या सगळ्या करून तुका म्हणे तर धन्य बाया आयशा नारी घरी दारी नांदती चोरून या येती चोरून या तुझपाशी येती त्याशी न कळता दोही ठाई समाधान समकठीण बहुतांशी. दोन्ही ठिकाणी समाधान राखणं व्यवहारातले व्यवहारात आणि आपलं गुरु किंवा आपले इष्टदैवत याची भक्ती करणं ह्या 2 गोष्टी अवघडच आहे. परंतु जरी असलं तरी साधणारा एक आदर्श आपल्यापुढं आहे आणि तो आहे ह्या गोपींचा. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी आपलं नाथ महाराज या ठिकाणी सांगतात तुम्ही काही चिंता करू नका. तर देवाला काय हे शरीर देवाला लागत नाही. शरीर कुठं लागतं तुमच्या संसारातल्या कामाला लागतं.
या ठिकाणी ते प्रकृती कार्य आहे ते त्या ठिकाणी लागतं. परंतु मन जे नावाचं तत्व आहे ते मन फक्त परमात्म्याला लागतं. स्वामी महाराज म्हणायचे परमात्मा हा वित्त चोर नाही, परमात्मा हा चित्त चोर आहे. चित्त वेधी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. तेव्हा शरीर संसारात असू द्या आणि मन परमात्म्याला द्या, परमात्म्याच्या चिंतनाला द्या, त्याला दुसरं काही लागत नाही. याच्यासाठी सांगतात नाथ महाराज की अहो ते एक गवळणीचं रूपक करून सांगतात. एक गवळण आहे आणि ती गवळण किती कामात आहे तर आपल्याला माहीत आहे. मेवाड राजस्थान तिकडं पाण्याचा फार दुष्काळ आहे आणि ते पाणी दुरून आणावं लागतं. तेव्हा त्या ज्या भगिनी पाण्यासाठी जातात तर त्या जाताना एवढंसं पात्र नेऊन चालत नाही. एकावर एक दुडी म्हणतात, एकावर एक ठेवणं दुडी. परंतु नाथ महाराजचं म्हणतात दुडी म्हणजे 2च घागरी घेऊन जात नाही, दुडीवरी दुडी. म्हणजे एकावर एक दुडी, त्याच्यावर दुसरी दुडी म्हणजे 4 घागरी आपल्या मस्तकावर ठेवतात. कधी असं असतं की त्यांच्या काखेमध्ये लहान मूल पण असू शकतं. दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी. आणि याच्याशिवाय तिच्या असणाऱ्या सख्या त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी चालू असतात. आणि एवढं असतानाही एक योजन ते पाणी आणावं लागतं तरीसुद्धा तिचं पाणी कधी डळमळत नाही. त्या ठिकाणी तो घट कधी पालथावत नाही, उलंडत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. कारण ती तितकी दक्ष राहून करत असते. तिचं जरी बोलत असले तरी लक्ष तेथे, तिचं सगळं लक्ष त्या ठिकाणी असतं. हेच अभंगाच्या प्रथम चरणात. दुडीवर दुडी गवळणी साते निघाल्या, दुडीवर दुडी गवळणी साते निघाली, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. दुडीवर दुडी गवळणी साते निघाली, दुडीवर दुडी गवळणी साते निघाली. हा दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. गवळण गोरस म्हणून विसराली, गवळण गोरस म्हणून विसराली. गोविंदू जग कोणी दामोदर झागे, गोविंदू जग कोणी दामोदर झागे. गवळण गोरस म्हणून विसराली, गवळण गोरस म्हणून विसराली. गोविंदू जग कोणी दामोदर झागे, हे गोविंदू जग कोणी दामोदर झागे. नाथ महाराज सांगतात की एक गोपी आहे आणि ती गोपी तिला काम लागलेलं आहे पाणी आणण्याचं आणि पाणी आणण्यासाठी ती निघालेली. तर पाणी आणण्यासाठी निघालेली तर अगोदरचं उदाहरण झालं. ही जी गोपी आहे तर तिला काम सांगितलं की या ठिकाणी तुझं सर्व घरकाम आटोपल्यानंतर आता तू ह्या सर्व घागरी एकावर एक दुधा दह्याच्या घेऊन या ठिकाणी मथुरेला विकण्यासाठी जा. असं गोकुळामध्ये तिला तिच्या सासू सासरे किंवा पती दीर कोणाकडून आज्ञा करण्यात आली. आणि त्यामुळं ती साते निघाली म्हणजे बाजाराला निघाली. माऊलीचा अभंग आहे ना, ये साते आलिया ओळंगा शारंग धरू. ह्या बाजारात आलो आपण सगळे, ह्या बाजाराला प्राप्त झालो. बाजार कशासाठी असतो? ज्याच्यामध्ये आदान प्रदान असतं, काही द्यायचं काही घ्यायचं. त्याप्रमाणे आपलं जीवन म्हणजे काय? आदान प्रदान आहे सगळं. फार संन्यासी जरी झाला तरीसुद्धा त्याला मधुकरीचं आदान प्रदान आहे. काय त्या आदान प्रदानावाचून जीवन नाही. याच्या ठिकाणी सर्वच्या सर्व ती गवळणीचं तर मुख्य संसारिकच होती बिचारी, त्यामुळं तिच्या ठिकाणी आदान प्रदान होतं. त्यांनी सांगितलं की हे दही दूध तू विक आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून जे मिळेल त्याच्यापासून काही बाजार हाट करून आण, असं काही तिला काम सांगितलं गेलं. आणि त्याप्रमाणे ती साते निघाली म्हणजे बाजाराला निघाली. बाजाराला निघाल्यानंतर ती जेव्हा त्या मथुरेच्या गल्लीत गेली, त्या गल्लीत शिरल्याबरोबर आता तिनं काय म्हणायला पाहिजे? आत्ता आपण रस्त्यावर पाहतो दूध घ्या, दूध दही घ्या, ते लोक म्हणत असतात, तशा प्रकाराने तिला म्हणायला पाहिजे. परंतु झालं काय की त्या ठिकाणी ती जे काय दूध घ्या दही घ्या, गोरस आपल्याकडं फार लोक सहज नुसतं दूध वगैरे शब्दाचा प्रयोग करतात. वास्तविक त्या दुधाविषयी, दूध देणाऱ्या गायीविषयी, स्तनपान करणाऱ्या माईविषयी आपल्या संस्कृतीच्या आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये वैदिक ऋषीने खूपच मोठा आदर भरून ठेवला होता. आणि त्याचा आपण सगळं विसरून गेल्यामुळं केमिकलचं दूध आपल्याला प्यावं लागतं. विठ्ठल असं आहे
की या ठिकाणी ज्या वेळेला गोमातेचा आणि मातेचा अनादर व्हायला लागतो त्यावेळेला संस्कृती ऱ्हासाला लागते. सगळ्या संस्कृतीचा ऱ्हास जो आहे, तर आजच्या काळामध्ये आपण आपल्या मातेवर प्रेम करून जिनं आपल्याला सकळ तीर्थाचे धुरे जे हे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन कीजे यांच्यापासून परान्मुख झालो आणि गाई जेव्हापासून कसाई खाण्यात जायला लागली त्यापासून आपल्या जीवनामध्ये दुःखाचा समाज जीवनामध्ये विस्तार होत आहे. विठ्ठल या ठिकाणी शब्द प्रयोग केलेला आहे. गोरस याच्या ठिकाणी आनंद देणारं गाईचं अशा प्रकारचं असणारं जे दुग्ध, त्याच्यापासून बनवलेलं तूप, नवनीत, त्याच्यापासून बनवलेलं दही हे घ्या असं लोकांना सांगावं. म्हणून त्यावेळात लोक आता बघा, जरी तुम्ही दूध घेऊन हिंडले, घरात दूध असतं तरी लोक पित नाही. त्याच्यापेक्षा दुसरं काय काय ते नवीन नवीन नाव आहे, त्याच्या काय खारी बिस्किट काय जे काय असेल त्याच्याकडं मुलांचा ओढा आहे, दुधाकडं कोणाचा ओढा नाही. कारण का त्यातलं जे शब्दशक्ती गोरस म्हणण्याची, आपलं मन आपलं शरीर हे आनंददायी पुष्ट आल्हादित करणारं अशा प्रकारचं ते दूध आहे. परंतु त्या दुधामध्ये कोणाचा आदर राहिला नाही. तेव्हा ती गवळणाला त्यांनी सांगितलं गोरस घ्या असं तू सांग असं सांगितलं. त्याच्याबरोबर दुसरे भागवतामध्ये चिंतन आहे, आपण गोपीगीतामध्ये कधी पाहिलं असेल, त्याच्यामध्ये गोरस शब्द जो आला आहे ना, गो शब्दाचे अर्थ आहेत. याच्यामध्ये गो शब्दाचे 4 अर्थ सांगतात. गो शब्दाचा एक अर्थ आहे ब्रह्म, एक आहे वेद, एक आहे इंद्रिय आणि एक आहे वाणी, असे 4 अर्थ आहे गो शब्दाचे या ठिकाणी. तर आपलं जे स्वरूप आहे ना ते सुद्धा त्याला गो म्हणतात, परंतु ते गौण अर्थाने त्याचा प्रयोग कमी आहे. पण हे 3 प्रयोग जे आहेत तर ते 3 प्रयोग म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, आपण म्हणतो गोकुळ म्हणजे इंद्रियांचा समुदाय असा त्याचा अर्थ आहे. तर त्या ठिकाणी ती गोपी जी आहे तर त्या ठिकाणी गो म्हणजे इंद्रिय. तर ज्या मनुष्याने गोरस म्हणजे माणसं जी सामान्य माणसं आहेत, ज्यांनी घरातून गोरस विक म्हटले तर अरे इंद्रियांचं ल्यावे ख्यावे प्यावे काय असावे सदैव हिची करी हवं संसारी. तिच्या सासू सासऱ्यांना फक्त शब्दस्पर्शादी विषयांच्या द्वाराच आपल्याला आनंद भोगायचा, त्याचं धनप्राप्तीचं साधन व्यवसाय करायचा आणि आदान प्रदान ह्या बाजारामध्ये करायचं मनुष्य जन्मामध्ये, एवढंच त्यांना माहीत होतं. त्यांनी त्याला सांगितलं गोरस. परंतु काय झालं म्हणजे इंद्रियांच्या द्वारा शब्दादी विषयांचं संपादन करावं असं तिला सांगितलं. आणि ह्या मनुष्यरूपी ह्या बाजारामध्ये आलं तर तिथं हे दूध घेऊन जा. परंतु झालं काय, तिथं गेल्यानंतर तिथं काय झालं, गोरस मनो विसरली. कारण तिला काय वाटलं, इंद्रियांच्या द्वारा हे विषय जे आहेत ते अनित्य आहेत या ठिकाणी. त्याच्यामध्ये त्या विषयांच्या ठिकाणी ती दोष दर्शन करू लागली, त्याच्या ठिकाणी पारतंत्र्याचा अनुभव करायला लागली आणि कृष्ण परमात्म्याच्या वेदाने तिच्या अंतकरणाचा आवरणभंग झाला होता. तिला कोणत्याही परमात्मा आणि मी यांचं ऐक्य झालं होतं. त्यामुळं तिला मल नाही, विक्षेप नाही, आवरण नाही, काही राहिलेलं नाही. आणि त्यामुळं तिला इंद्रियांच्या ठिकाणी रस हा बिलकुलच वाटेना. त्यामुळं तिथं गेली आणि गोरस म्हणा म्हणजे इंद्रियांच्या द्वारा विषयांचा आनंद भोगा हे तर ती म्हणण्याचंच विसरली. मग काय आहे ते या ठिकाणी तुम्ही म्हणाल की मग गोरस म्हणल्यावर काय, अरे तुम्ही सगळे काय करा, जी वेदवाणी आहे त्या वेदाने काय सांगितलं, वेद मार्गे मुनी गेले तेनेची पंथे चालिलो. वेद मार्गाने जे मुनी गेले त्याच मार्गाने आपण जायचं असं त्यांना सांगायचं होतं. पण ते सुद्धा गोरस म्हणून विसरली. कारण काय, त्या वेदामध्ये कर्मकांडाचा भाग आहे आणि त्या कर्मकांडाने काय होऊन काय म्हणते, म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म किजे स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. अरे आमची स्थिती अशी झाली, ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी. म्हणून त्या ठिकाणी ते गोरसही म्हणायला ती विसरलेली आहे या ठिकाणी. इंद्रिय नको आणि वेदाची जी मर्यादा आहे शेवटली किती आहे, तत्वमसी महावाक्याने मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा दृढनिश्चय जीवनमुक्ती ती तर मला प्राप्तच आहे. त्यामुळे तिचंही तिनं विशेष विधान या ठिकाणी केलं नाही. तिसरा अर्थ काय आहे, वाणी. तर ती जेव्हा निघाली तर ती निघाल्यानंतर वाणीच्या द्वारा काहीतरी करायला पाहिजे. परंतु ते म्हणतात वाणीच्या द्वारा परमात्मा हा मनोवाचातीत तुझे हे स्वरूप मनोनी माप भक्ती केले. मनाच्या आणि वाचेच्या अतीत आहे आणि लोकांना ही मौनाची भाषा काय कळणार आहे हे चिंतन करता करता हेही सांगायचं विसरली. म्हणजे तिच्या ठिकाणी वाणीचंही मौन झालं, वेदाचंही त्या ठिकाणी सिद्धांताचं अतिक्रमण करून गेली आणि इंद्रियांच्या विषयाधिकांचंही उल्लंघन करून गेली आणि त्याचं तिला जणू काही
विसरच झालेला आहे, विस्मृती झाली. तिच्या ठिकाणी विस्मृती ही सहज होत असते, स्मृती प्रयत्नपूर्वक करावी लागते. म्हणजे इतका तिचा सहज भावापन्ना ती झाली की त्या ठिकाणी ती गवळण गोरस म्हणो विसरली. आणि मग विसरल्यानंतर पण असं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो ना, आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच, आपलाही मोक्ष झाला पाहिजे, जगताचंही कल्याण झालं पाहिजे. ती म्हणते माझ्या भगवंताचं सुद्धा हेच मनोगत आहे. त्यांनी किती किती कष्ट सहन केले. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी किती कष्ट झेलले, परंतु संपूर्ण जगताच्यासाठी एक नावच निर्माण करून ठेवले. आता आपण चिंतन केलं त्याप्रमाणे. मग ती म्हणते की लोकांना काहीतरी दिलं पाहिजे, आपण आलो तर इथं आत्मनो मोक्षार्थम जगत हितायचं. मग ती त्यांना सांगायला लागली की आता तुम्हाला काय देऊ, तर त्यांना सांगायला लागली घ्या घ्या, माझ्याजवळ भरपूर आहे, पण काय घ्या हे दुसऱ्या चरणात सांग. गोविंदो घ्या गे दामोदरो घ्या गे, गोविंदो घ्या कोणी दामोदरो घ्या गे, गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी हे तवा तवा हासती मथुरे जागे, मथुरे जागे, तवा तवा हासती मथुरे जागे, तवा तवा हासती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. ती गवळणीची स्थिती अशी आहे, आपण म्हणतो ना दुडीवरी दुडी, म्हणजे 4 घट एकावर एक स्थापन केलेले निघालेली आहे. संत चिंतन करतात की हे दुडीवरील 4 घट म्हणजे काय, हे 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. सगळे लोक जन्माला आलेले, जे शास्त्र संस्कार ज्यांच्यावर झालेले ते देखील वेदाचं आलंबन करतात आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चतुर्विध पुरुषार्थाच्या पाठीमागे लागतात. किंबहुना हे 4च घट एकावर एक ठेवलेले. त्याच्यातही काही लोक जे आहेत ते धर्म प्राधान्य देतात, काही लोक हे अर्थाला प्राधान्य देतात, काही कामाला प्राधान्य देतात, काही मोक्षाला प्राधान्य देतात आणि त्या सर्वांचा काही समन्वय करणारे असेही फार विरळे असतात. परंतु या ठिकाणी ही गवळण जी आहे ही मात्र या चतुर्विध पुरुषार्थ, 4था पुरुषार्थ मोक्ष तिला प्राप्तच आहे. धर्माचं फल अंतःकरण शुद्धी झालेलंच आहे. अर्थाविषयी आणि कामाविषयी ती उदासीन आहे, कारण गवळण गोरस
म्हणो विसरली, अशा प्रकारची स्थिती. मग तिच्याजवळ जो काही ठेवा आहे, तिचं मन आकर्षित झालेलं आहे ते भगवंताच्या सगुण अशा श्रीकृष्ण परमात्म्याकडं तिचं मन आकर्षित झालेलं आहे. त्यामुळं ती गवळण गोरस म्हणो विसरली. आता असं झालं की मग ती काय म्हणते, तर ती पुन्हा जाऊन तिथं आपण आता सांगितलं गोरस, गोरस म्हणजे काय, दूधच आहे, आहे की नाही. आणि ते इंद्रियांच्या द्वारा प्राप्त होणारं सुख, वेदाच्या विधानाच्या द्वारा, विहित कर्माच्या द्वारा प्राप्त होणारं सुख, किंवा श्रवणादी अंतरंग साधनाच्या द्वारा प्राप्त होणारं मोक्षसुख, याच्यापैकी तिला मोक्षसुखही प्राप्तच आहे. तिला भगवंताच्या विषयी कोणत्याही प्रकारचा द्वैतात्मक अशा किंवा भेदात्मक अशी जाणीव राहिलेली नाही. आणि सगळ्या लोकांना तीच स्थिती प्राप्त व्हावी असं वाटतं. आणि ही स्थिती जी आहे तर या ठिकाणी कशाने प्राप्त होईल, तर ती सांगते की त्या दुडीवर दुडी आहेत. आणि म्हणजे ह्या उपाधी आहेत, उपाधीमध्ये उपहित असणारं चैतन्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी याचा विचार करायला ती तयार नाही. आता तिच्या दृष्टीनं असं आहे की जगालाही जरी काही द्यायचं झालं तर याच्या अतीत असणारं जे काही भक्तिप्रेमाचं सुख आहे त्याचं वितरण केलं पाहिजे. आणि म्हणून ती त्या ठिकाणी म्हणते की त्या ठिकाणी गोरस घेऊ नका, गोरस घ्या म्हणायला ती विसरली. म्हणजे याचा अर्थ गोरसाची तुम्हाला गरज नाही, इंद्रिय सुखामध्ये तुम्ही रममान होऊ नका. काय त्यांनी उपनिषदामध्ये सांगितलं, इंद्रियांचं तेज आहे तर हे सर्व हरण करतं. सर्वेंद्रियानाम जरयंती तेजः, हे विषय सगळ्या इंद्रियांचं तेज त्या ठिकाणी नाहीसं करून टाकतात, त्याच्या नादी लागू नका. मग काय घ्या, तर तिनं सांगितलं गोविंदू घ्या, कोणी दामोदर घ्या. पुन्हा शब्द आला गोच, मग पुन्हा इंद्रिय हे, मग ते तर म्हणते ते घ्या तुम्ही. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ इंद्रियांच्या द्वारा तुम्ही भगवंताचं आस्वादन करा. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान. तिनं काय केलं, ह्या लोकांना अशा प्रकारचं सांगितलं, ही जी इंद्रिय दिलेली आहे, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपन भवरोग. हे सगळे देवाने दिलेली इंद्रिय, यांची किंमत करता येत नाही. परवाच एका डॉक्टरांनी कुठं भाषणात काय इथं सांगितलं कोणी, तर त्या दिवशी त्यांनी एका अवयवाची सध्याच्या काळातली किंमत सांगितली. आणि त्यांनी सांगितलं कमीत कमी काहीतरी 580 अब्ज रुपयापेक्षा जास्त शरीराची किंमत होते, असं त्यांनी सांगितलं. तर त्या अशा प्रकारचं हे शरीर दिलं आहे, तर कान भगवंताचे गुणानुवाद ऐका, डोळे भगवंताचं नेत्राने त्या ठिकाणी अवलोकन करा, भगवंताच्या मुखमंडलाचं चरण कमलाचं अवलोकन करा. अशा प्रकारे गोविंद घ्या. किंवा हा गोविंद जर मिळवायचा असला तर तो परमात्मा परोक्ष आहे. अजून तुम्हाला अनोखा साजन, अनमिला साजन, अनोखा रस्ता, तुम्हाला रस्ताही माहीत नाही आणि ज्या परमात्म्याला भेटायचं त्याचं तुम्हाला दर्शनही झालं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वेदवाणीचा आश्रय घेतला पाहिजे. त्या ठिकाणी गोविंद घ्या म्हणजे वेदाचा शास्त्राचा अवलंब करा. नंतर तुम्हाला या ठिकाणी इंद्रियांचा विषय, तिनं इंद्रियाचा निग्रह करा म्हटले नाही, गोविंद घ्या असं म्हणते. मग इंद्रियाचा निग्रह करायला नुसते कष्ट होतात, परंतु जर परमात्म्याचे आपली इंद्रिय परमात्म्याच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी रममान केली तर आनंदाची अभिव्यक्ती होते आणि विषयाकार वृत्ती देखील होत नाही. म्हणूनही ती म्हणते गोविंद घ्या. तिसरं सांगतात वाणी, गोविंद घ्या म्हणजे वाचनासारखं गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. म्हणून तुम्ही गोविंद गोविंद असं पण तिला म्हणते. पहिल्यांदा तिनं स्वतः त्याचं पार करून गेलेले आहे, परंतु इथं अधिकार तैसा करू उपदेश या न्यायाने त्या मथुरेतल्या लोकांना सांगते गोविंद घ्या गोविंद घ्या. कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी, देखला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चार. भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखला डोळा बैसला मनी, तो जीवनी उतारी. हो कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी, देखला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चार. भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखला बैसला मनी, तो जीवनी उतारी. सगळ्या इंद्रियांच्या द्वारा भगवंताचं रसपान करा असं ती गोविंद घ्या नावाने सांगते. तर काय आहे, कोणीतरी त्या गोपीकडे तक्रार केली, आम्हाला पुष्कळ वाटतंय परंतु काय होतं आहे की कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला झोपच येते, आळस येतो.
निद्रा येते, कधी आमचं जीवन प्रमादी होतं, असं होतं. त्यामुळं आम्ही काय करू? तेव्हा तिनं सांगितलं बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्यासाठी पुन्हा ते म्हणते गोविंदही घ्या आणि दामोदरही घ्या. दाम म्हणजे दावं, दोरी, आणि उदर म्हणजे पोट ज्यांना बांधलेले, म्हणजे काय खावं काय खाऊ नये, किती खावं ह्याचा थोडा निर्णय करा, म्हणजे तुम्हाला आळस वगैरे येणार नाही. म्हणून ते म्हणते की दामोदरू घ्या गे. कृष्ण परमात्म्याचं 3 वळीनं ते 3 वेढे घेतले आणि तो शेवटचा वेढा मोकळा राहतो. त्याचं वेदांतामध्ये चिंतन केलं त्यांनी. आकार उकार मकार विश्व तेजस प्राज्ञ, आणि जे तुरीय आहे ना ते तुरीय त्याच्यामध्ये सांगायचं, तुरीय घ्या. तर असा एक अर्थ आहे त्याचा. परंतु इथं भाव असा आहे की ती ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीची आचार्य होऊन त्या ठिकाणी मथुरेला प्राप्त झालेली. म्हणून ती म्हणते दामोदरू घ्या. किती खावं? त्यांनी आमच्या आयुर्वेदमध्ये सांगितलं 4 भाग करावे जठराचे. जठररूपी पखाले तिचे 4 भाग करावे. अर्धा भाग अन्नाने, 1/4 भाग पाण्याने, आणि वायो संचरणार्थम चतुर्थम अवशेषयत. आणि वायूचा संचार करण्यासाठी करावं. सात्विक प्रकारचं अन्न खावं. त्यांनी सात्विक अन्न कोणतं सांगितलेलं आहे? आपल्या आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आरा सात्विक प्रिया. म्हणून दामोदरू घ्या गे. मग कमी खाल्लं तर आळस पण कमी राहतो, साधन भजन होऊ शकतो. म्हणून ते सांगते की दामोदरू घ्या. ते का? ती कंसाच्या नगरीत गेलेली, म्हणून तिथं तिला का कुठं मथुरेमध्ये गेलेली, जिथं कंसाचं आधिपत्य आहे. गोकुळामध्ये तिला सांगायचं गरज नव्हती, पण तिथं तिला सांगण्याचा प्रसंग प्राप्त झाला. म्हणून ती म्हणते दामोदरू घ्या. तुम्ही या जिभेवर, उदरावर, इंद्रियांवर निग्रह करणं आवश्यक आहे असं त्यांना सांगते. दामोदरू घ्या. आणि हे सगळं ऐकलं. आता इतकं सांगते म्हटल्यावर त्या लोकांना वाटायला पाहिजे ना, हां आमचं किती भाग्य आहे, आज गोकुळातून ही गोपी एवढ्या सासुरवासातून आली आणि तिला आपल्या बाजाराचं सुद्धा ध्यान विसरली आणि आपल्याला उपदेश करायला लागली. तसं नाही झालं. तव हसती मथुरेच्या गे. त्या लोक हसायला लागले, ही वेडी तर नाही, डोक्यावर काय आहे? दूध दही, आणि म्हणती काय? गोविंद घ्या कोणी? दामोदरू घ्या गे. अशा प्रकारचं लोक तव हसती मथुरेच्या गे. म्हणून आपलं कुठं विकलं जातं तिथंच ते गेलं पाहिजे. तिथं ते लोक उलट हसायला लागले. हिला काही कळतच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबा सांगत असतात, तो विनोद त्यांच्याच मुखातून शोभतो. ते म्हटले की तो कीर्तनकार सांगायला लागला मारुतीच्या देवळात. तर अगोदर सांगत होता, लोक जमा झाली. नंतर तो अधिक उच्च कोटीचं तत्वचिंतन सांगायला लागले. लोक म्हणे आल्या तेव्हा बरा होता, आता काय झालं? म्हणजे डाग दिला पाहिजे याला, डाग दिला पाहिजे. तसं तव हसती मथुरेच्या गे. याच्यातून जर बारकाईनं चिंतन केलं आपण तर अशी स्थिती आहे की विठ्ठल 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 विठ्ठल. ह्या धर्मार्थ काम पुरुषार्थ सर्व दर्शनशास्त्र वेदाचं सगळं सिद्धांताचं आलोडन केलेली ती गोपी आहे. तिनं पाहिलं वेदांती लोक जे आहेत ना ते फक्त ईश्वराची मर्यादा कुठपर्यंत मानतात? अंतःकरणाची स्थिरता होण्यासाठी इष्टदेवतेचं भजन पाहिजे. कर्मसुद्धा काय? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वेरा. पूजा केल्या होया अपारा तोशा लागी मग ते पुजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय. वैराग्य निर्माण होण्यासाठी ईश्वर मानला पाहिजे. कर्मरूपी पुष्प त्याला समर्पण केली पाहिजे. तुम्ही जर योगाला विचारलं तर तो विकल्पानेच मानतो. काय म्हणतो तो? ईश्वर प्रणिधानाद वा म्हणजे विकल्प. तुम्हाला जर काही साधन भजन आपलं योग साधन करण्यामध्ये काही जर त्रुटी प्रतिबंध निर्माण झाले तर ईश्वराच्या सेवेने ते निवृत्त होतात. वाटलं तर करा, नाही तर ह्याच साधनावर आरूढ राहा, त्याला काही नाही. तो सांख्य तर म्हणतो ईश्वरा असिद्धे वा. आणि पूर्वमीमांसक म्हणतात भिचमे चांदबाई. कुठून आणला? ईश्वराची काही गरजच नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. मग हे सगळं पाहिलं तर तो वेदांती जरी असला, श्रौत आस्तिक जरी असला, तर भगवंतामध्ये प्रेमाचं तो आग्रहपूर्वक प्रतिपादन करत नाही. आणि हिला तर ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीची आचार्य आहे. तिला तर ही गोष्ट सर्वांच्या हृदयात ठसवायची. ती या सगळ्या दर्शनकारांच्या नाही, ती राक्षसांच्या समुदायात जाऊन देखील तिला सांगायची. म्हणून ती त्या ठिकाणी गेली. पण तव हसती मथुरेच्या गे. तिची तळमळ भगवंतानी पाहिली. आणि भगवान म्हणतात आता ह्याच्यामध्ये काय झालं? भक्तिप्रेमाने हिचं अंतःकरण ओसंडून गेलेलं आहे. भगवान तिच्या त्या ज्या दुडी होत्या जणू काही त्याच्यातच जाऊन बसले. आणि तिचा तो भक्तिप्रेम जे ओसंडून बाहेरच राहायला लागलं. बाहेर राहिलेलं जे दूध सांगतं ते सगळ्यांना प्रत्यक्षाचा विषय होता की नाही, तसं जणू काही सर्वांना भगवत दर्शन होईल असं तिचा अंतःकरणातला जो आनंद प्रेम ते ओसंडून व्हायला लागलं. हे अभंगाच्या दुडिया माझारी कानो बजाला भारी. दुडिया
झाला भारी उत्तम गोरस सांडे बाहेरी 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 उत्तम गोरस सांडे गोविंद घातोनी दामोदर घागे गोविंद घातोनी दामोदर घागे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे भक्ती हा ज्ञान आणि कर्म यांना जोडणारा सोपान आहे आणि त्यामुळं जे भक्तिशील ज्याचं अंतकरण आहे ते अंतकरण शुद्ध होतं, स्थिर होतं आणि अनावृत होतं. आणि अशी ती गवळण असल्यामुळं त्यांनी सांगितलं तिचा जो बोध आहे तो तिच्या अंतकरणात मावेनासा झाला नाही. कारण काय आहे की अंतकरण तिचं शुद्ध झालेलं आहे भक्तिप्रेमाने, त्या स्थिर पण झालेला आहे, आपल्या इष्टदेवतेच्या ठिकाणी एकाग्र पण झालेला आहे आणि अनावृत पण झालेला आहे. जसं कंदिलामध्ये प्रकाश आहे आणि त्याला जर आपण शुद्ध अशा प्रकारची काच लावली तर तो प्रकाश बाहेर फाकतो, तशाप्रमाणे तिचा जो आनंद, तिचं जे प्रेम, तिचा जो भाव, तो भाव बाहेर फाकायला लागला अंतकरणातून, कारण त्याला आता कोणता प्रतिबंधच नाही राहिलेला. म्हणून या ठिकाणी तो बाहेर कसा फाकला, तो उच्चंबळे गोरस सांडे बाहेरी. आणि या सर्वाचं कारण काय आहे तर तिला तत्त्वज्ञानाचं पक्का अधिष्ठान होतं आणि त्यामुळं तिच्या अंतकरणात अखंड अविरत अशा प्रकारची ब्रह्मानंदाची अनुभूती होत होती. ती त्या परमात्म्याशी सबलस म्हणजे समरस झाली होती असं नाथ महाराज एका जनार्दनी सबलाचा गवळणी एका जनार्दनी सबलाचा गवळणी एका जनार्दनी सबलाचा गवळणी एका जनार्दनी सबलाचा गवळणी एका जनार्दनी
कोणी एक त्या मथुरेतली एक माता माऊली आली आणि तिला म्हणायला लागली, अरे सगळ्या स्त्रिया तुझ्याकडे पाहून हसतात, तू असं काय म्हणते, जरा भानावर ये. तर तिनं सांगितलं ते ट्रेनिंग, ते शिक्षक माझं गोकुळातच झालेलं आहे, तिथं पण मला भरपूर लोकापाद आलेला आहे. तुका म्हणे असे जन नाही कान तये ठाई. मुख्य कारण काय आहे, हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, अशा आता कैसी जाऊ घरा नव्हे बरा लौकिक. अशा प्रकारची स्थिती मी अनुभवलेली आहे. त्यामुळं जसा विंचू आणि त्या साधूचा दृष्टांत आहे, की त्या ठिकाणी विंचू नांगी मारतो आणि साधू पुन्हा त्याला बाहेर काढतो. तो म्हणतो विंचू स्वभाव सोडत नाही तर माझा स्वभाव कशाला सोडू. त्यामुळं तिचं असणारं जे काही उपदेशपरायणता किंवा आपला जो अनुभव आहे त्याचं संक्रमण सर्व लहान थोरांना करावं, अशा प्रकारची ती जी गोपी आहे त्या गोपीची असणारी धारणा. त्यामुळं त्या नाही कान तये ठाई, जरी तव तव हसती मथुरेच्या गे. नाथ महाराजांनी या ठिकाणी श्लेष अलंकार केला, एका जनार्दनी सबल सगोळणी. एका जनार्दनी एकच असणारा जनार्दन, जनाचं आर्दन, दुष्टजनांचा संहार आणि इतर सज्जनांचं संरक्षण करणारा. आता त्या नाथ महाराजांनी भागवतामध्ये जनार्दन नावावर खूप मोठं विश्लेषण केलेलं आहे. आर्ध धातूचा एका अर्थ आहे ठार मारणं, दुसरा अर्थ आहे संरक्षण करणं. दोन परस्पर विरोधी अर्थ आहेत, पण दोन्हींचंही त्यांनी त्या गुरूंना खूप असल्या प्रकारचं व्यासस्तुतीनं जनार्दन महाराजांचं वर्णन केलं आहे. इथं सुद्धा एका जनार्दनी सबलस, एका जनार्दनी म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ती गवळणी सबलस समरस झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जीवनमुक्तीचं विलक्षण सुख किंवा ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचा विकास तिच्या अंतकरणातून बाहेर पडत आहे. ब्रह्मानंदून समाये मनी. आणि ती म्हणतच आहे काय, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, दुडीवरी दुडी गवळण साते निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे. मी थोडीशी एक गोष्ट सांगतो विनोदात, की स्वामी महाराज फार रंगवून सांगायचे, मी थोडक्यात सांगतो, वेळ पण संपलेला आहे. तर याच्यामध्ये एक मुलगा लहानपणी छोटा असताना आवडीनं त्याला बेडूकराव म्हणत होते सर्व. बेडूकराव असं त्याचं नाव होतं. तो मोठा झाला, लग्न झालं आणि तो आपल्या सासूरवाडीला गेला. सासूरवाडीला गेल्यानंतर सासू दरिद्री होती. तिनं काहीतरी उसणं वगैरे आणून एक 5 पुऱ्या केल्या आणि त्याला सांगितलं तुम्ही थोडा वेळ विश्रांती करा. त्यांनी उपरणं डोक्यावर घेतलं, बहुतेक तो वारकरी असावा, तर त्यांनी उपरणं डोक्यावर घेतलं आणि तो झोपला. त्याचे डोळे उघडेच होते, भूक लागलेली होती. त्यांनी पाहिलं 5 पुऱ्या तळल्या आणि बंद केलं. मग पुऱ्या वाढताना 5 पुऱ्या झाल्यावर ते म्हटले अजून देऊ का. तो म्हटला नको. ते म्हणे नाही घ्या तुम्ही. ते म्हणे नाहीच टोपल्यात तर देणार कुठून. तिला वाटलं याला कळल्या कशा, त्याने आतून मोजलेल्या होत्या त्यामुळे ते सांगता आलं. तिनं जाऊन सांगितलं
की शेजाऱ्यांना की माझा जावई अंतर्ज्ञानी आहे, त्याला सर्व कळतं, त्यांनी बरोबर सांगितलं असं. त्या गावामध्ये प्रचार झाला. प्रचार झाल्यानंतर एका माणसाचा बैल पेवामध्ये कुठं म्हणजे पडलेला होता, हरवलेला. ते लोक विचारायला आले. त्यांनी थोडा विचार केला आणि त्यांनी सांगितलं गावच्या दक्षिणेला पेव हे त्याच्यामध्ये पडला, कारण हा बैल दिशे जाताना हा पण त्याच पेवामध्ये पडला होता, तिथं तो बैल होता. त्यामुळं ते सुद्धा त्याचं बरोबर आलं. त्यामुळं त्याची कीर्ती जास्त झाली. पुढे ही राजापर्यंत गेली. तेव्हा राजाला विचारलं की राजाची चोरी झाली होती, त्याच्या हत्तीच्या आपलं याच्यामध्ये राज्यामधून चोरी झाली होती. राजाने बोलावलं तर त्यांनी सांगितलं की हे तुम्ही काय कोणी नेलं काय सांगाल का? त्यांनी सांगितलं सांगेल, मला 2 दिवस वेळ द्या असं सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला उद्या मी सांगणार. त्यांनी सांगितलं तुम्ही नाव सांगितलं का मी फाशी त्याला करणार. असं सांगितल्याबरोबर लोकांच्यात बातमी पसरली. रात्रीच्या वेळेला 2 व्यक्ती त्याला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की राजाचं धन आम्ही घेतलं आहे, पण आम्ही तुम्हाला सांगतो कुठे. त्याचं धन त्याला मिळालं म्हणजे झालं, आमचं प्राण वाचवा. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. त्यांनी सांगितलं की जे काही तुमचं हत्तीचा पायखाना आहे त्याच्यातला शेवटच्या हत्तीच्या डाव्या पायाखाली मागच्या धन पुरलेलं आहे, घेऊन या, काय करायचं आहे त्याचं. ते धन सापडलं. मग त्या राजाने असं ठरवलं की याला पंतप्रधानच करून टाकू आपला. म्हणून त्याचा मग ते बाकीचे जे सचिव होते ते घाबरून गेले. ते म्हणे हा जादूटोणा करील, आपल्याला काहीतरी याच्यापासून भीती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं याचा काहीतरी विलाज केला पाहिजे. त्यांनी सांगितलं ह्या घटनावरून विश्वास ठेवणार नाही, आपण याची परीक्षा करू. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी त्याला बोलावलं. त्याला माहीत नसताना एक मडकं आणि त्या मडक्यामध्ये एक वस्तू ठेवली आणि ती झाकून ठेवली त्याच्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं हे तू आता ओळख, आणि हे जर ओळखलं तर तुला राजाचा प्रदान करण्यात येईल. भगवंताने अवतार धारण केल्यानंतरच या गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या ज्या लीला केल्यात, त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर असं आहे, कंस भगवंताच्या म्हणजे कधी भगवंताचा प्राणघात होईल याच्यासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत होता. त्याने अनेक पुतना तर काय 3ऱ्या दिवशीच पुतना पाठवली ना, त्या पुतना 3ऱ्या दिवशीच गेली, परंतु त्या पुतनेचाही भगवंतांनी संहार केलेला आहे. महाबळभटाचं तर महाबळभटा काय विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ असं आहे. कपट्या महाबळभटा पिढे दिले दान असे प्रकारची स्थिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर कंसाने सांगितलं की आपण कुठंतरी कमी पडतो, आता आपण काय केलं पाहिजे, संघटन केलं पाहिजे. आणि संघटन कोणतं केलं पाहिजे, बलवान लोकांची शक्ती आपण एकत्र केली पाहिजे. ही गोष्ट परमात्म्याला कळायला काय आहे, अंतरीचा जाणे कळवळा. परमात्म्याला हे कळलं. मग परमात्मा म्हणतात गोकुळातही आपण अशी संघटना केली पाहिजे. अशाच काय संघे शक्ती कलऊ शक्ती संघे शक्ती कलऊ युगे. संघटनेमध्ये शक्ती आहे म्हणून आपण आपलं पण या ठिकाणी सर्वांची एक संघटना केली पाहिजे. सर्व गोपांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, पण सगळे पाप्याचे पितर सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्र जरी आले तरी आपण कंसाला शह देऊ शकत नाही. म्हणून यांना प्रत्येकाला हे शारीर बल, मनोबल, बुद्धिबल सगळं यायला पाहिजे. भगवान मनोबल आणि बुद्धिबल देत होते, पण शरीर बल काय अन्नमय कोश आहे, त्याला अन्नानेच त्या ठिकाणी ते पुष्ट होतं. म्हणून भगवंतांनी सांगितलं की तुम्ही चांगल्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे. ते म्हणे आमच्या घरात उपलब्धी पण आहे, पण आम्ही खाऊ शकत नाही, कारण ते सगळं कुठं जातं, बाजारला दूध दही विकायला जातं, आम्हाला मिळत नाही. मग भगवान म्हणतात की त्या ठिकाणी आपण काय करू, त्या दूध दह्याची चोरी करू. आणि कोणीतरी सांगितलं मला, तुम्ही सांगितलं का की अन्नाची चोरी म्हणजे असा सिद्धांत नका करू, पण कुठंतरी वचन आहे किंवा अन्न जरी आपण कोणाला न विचारता खाल्लं, प्राणांतिक वेदना होत असताना, तरी फार काही मोठा दोष लागत नाही. तर असं आता प्रमाण नेमकं कुठं माहीत नाही, पण यांनी सांगितलं. तर अशा प्रकाराने जर त्या ठिकाणी आपण या सगळे एकत्र मिळू आणि ह्या दूध दही रात्रीच्या वेळेला सगळे झोपले असताना आणू आणि पोटभर खाऊ, आपलं शरीर पुष्ट करू आणि ह्या कंसाचा पूर्णपणे नायनाट करू, अशा प्रकारचं भगवंतांनी सगळ्यांना सल्ला दिला. तो त्यांना मानवला. परंतु ते म्हटले की जर गेलो ना आपल्याला पकडलं तर त्याचे परिणाम आपल्याला मोठं शासन म्हणजे शिक्षा सहन करावी लागेल, आपल्याला कठोर अशा प्रकारचं शासन होईल. आमचे आईवडील फार कडक आहेत, या ठिकाणी असं करून चालणार नाही. भगवंतांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, त्याच्यासाठी मी सगळे उपाय सांगतो, आपण कधीही त्यांना सापडणार नाही, अशीच आपली योजना आहे. तर त्यांनी सांगितलं काय योजना आहे. भगवंतांनी सांगितलं की तुम्ही फक्त प्रत्येकजणांनी येताना काही सराटी घेऊन या, माती घेऊन या, काठी घेऊन या आणि काटे घेऊन या, सराटे घेऊन या. तर त्यांनी सांगितलं बघ हे काय नवीनच सामग्री सांगितली.
चोरीची. भगवंतांनी सांगितलं आपण त्यावेळेला गेलो की काठी हातात घेतली की ते वाजवायचं मडकं शिंक्यावरचं. जर त्याच्यामध्ये डबडब असा लबडब असा आवाज आला तर ते भरलेलं आहे, आणि उगीच खटखट आवाज आला तर त्याच्यात काही नाही, कशाला श्रम घ्यायचे तिथं. म्हणून त्यांनी काठीनं ते हे करायचं आणि काठीनंच ते फोडायचं असं सांगितलं. आणि बाहेर जात असताना जर समजा कोणी उठलं आणि पाहिलं तर म्हणजे त्याच्या डोळ्यात काय करायची, माती फेकायची. पण ते म्हणजे त्यांनी एखाद्याने चुकवली आणि पाठीमागं धावलं तर सराटे टाकायचे. सराटे टाकले म्हणजे त्या पायात टोचतील, तो काय आपण त्याच्या हाती लागणार नाही. पण ते म्हणे एखाद्याच्या पायात चप्पल असली तर काय करायचं, म्हणजे त्याच्यासाठी तर दुसरा विलाज आहे. चप्पल घालून जर येत असलं तर काय नाही, चप्पल घालून येत असलं तर त्याच्या डोळ्यात माती टाकायची, म्हणजे त्याला काय पुढं चालता येणार नाही. अशा प्रकारचं हे साहित्य घेऊन या. आणि त्याप्रमाणे भगवंताने अनेक प्रकारच्या चोऱ्या घरोघर केल्या त्याच्यामध्ये. पण सगळ्या गवळणींची तक्रार यशोदा मातेकडे गेली आणि त्यांनी सांगितलं तुमचा लाडका असणारा मुलगा तुम्हाला गोड वाटतो, पण याच्या भरपूर खेळे आहेत, याच्या भरपूर खोड्या आहेत. आमच्या सुनांचे मुलींची सुद्धा हा अनेक प्रकाराने चेष्टा करतो, तर ह्याला कुठंतरी धरबंद घातला पाहिजे. यशोदेला तर पहिल्यांदा हे खरंच वाटलं नाही, परंतु एक दिवस घुसळण करत असताना तिच्या लक्षात आलं की आज आपण काही उन्हवणी शिळवणी सर्व करून तरीसुद्धा काही लोणी काही येत नाही. हे पाहिल्यावर तिने सहज हात घातला तर त्याच्यामध्ये भगवंताचे जे काही केस आहेत ते लागले, जावळ लागलं. वर काढलं तर परमात्मा श्रीकृष्ण. तेव्हा मग तिला खात्री पटली. तिने अनेक दुसऱ्या प्रकारचे गणपतीची उपासना वगैरे अनेक प्रकार केले, परंतु भगवंताला काही फरक पडेना. आता तिला खात्री पटली की या ठिकाणी भगवान निश्चित खोडकर झालेला आहे आणि यांनी ही संघटना केलेली आहे. म्हणून नंदबाबांनी आणि त्यांनी विचार केला आणि सांगितलं की आता ह्याला काय केलं पाहिजे. त्यावेळेची शाळेत घातलं पाहिजे. शाळा कोणती, तर या ठिकाणी गायांचं रक्षण करणं, गोशाळा. त्या ठिकाणी त्या गोशाळेमध्ये म्हणजे गायांच्या रक्षणासाठी भगवंताला पाठवायचं ठरलं. बलराम दादा सगळे सवंगडी त्या ठिकाणी ते दुसऱ्या दिवसापासून त्या वृंदावनामध्ये जायला लागले गाई चारण्यासाठी. तिथं गेल्यानंतर गाई चरल्यानंतर दुपारी गोठाणावर बसल्यावर सगळ्यांनी आट्यापाट्या हुतूतूक काय विटी दांडू अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि करता करता 12 वाजत आले. आणि मग ते म्हणायला लागले की खेळ झाले खरे, परंतु आता खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आमच्या खांद्यावर भार आहे, पोटात भूक आहे, आता खेळण्याचा आनंद येत नाही, आपण सगळेजण आता भोजन केलं पाहिजे. म्हणून भगवंताने कमलाकार रचना केली. त्याच्यामध्ये छोटे छोटे जे होते गोपाळ त्यांना जवळ बसवलं आणि जे काही जाणकार होते वयाने अधिक होते त्यांना दूर असं गोलाकारात बसून भगवंतानी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एक केल्या. भगवंतानी या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव ठेवलेला नाही. आपल्या जीवनामध्ये जेवढं सुखदुःख प्राप्त होतात त्याच्यामध्ये दुःख प्राप्तीचं मुख्य कारण असेल तर आपल्याला असणारा कारण शरीराचा अभिमान म्हणजे ज्येष्ठ कनिष्ठ भाव. तो ज्येष्ठ कनिष्ठ भाव भगवंतांनी दूर केला. सर्व पहिल्यांदा भगवंतांनी सांगितलं माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाई, चोरून या माये नवनीता आणावे असं सांगितलं. परंतु ते इतके भगवंताला समर्पण करणारे होते की ते म्हणतात तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, आमचं कोणी नाही, आम्ही तुला आता समर्पण केलेलं आहे, आम्ही आता तुझ्याहून भिन्न कोणी राहिलेलो नाही, काय असेल ते तुलाच आता त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे समर्पित आहोत. हे पाहिल्यानंतर भगवंतानी त्या सर्वांना आपल्या हातावर त्या ठिकाणी हे जे काही शिदोरी आहेत ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या बोटाच्या सांधीमध्ये काही लोणची दिलेली आहेत आणि नवनीत हे भात हे सर्व दिलं, शुभ्र अशा प्रकारचं दही दिलं आणि सर्वांनी त्या गोपाळ काल्याचा आनंद जो आहे, काला म्हणजे जीव आणि ब्रह्माचं जे ऐक्य, त्या ऐक्याची अनुभूती दिली आणि त्या काल्याचा आनंद म्हणजे भक्तिप्रेमाचा आनंदासहित तत्त्वज्ञान यांच्या बैठकीवर त्यांनी त्या काल्याचं आस्वादन किंवा रसास्वादन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि काय तो श्लोक आहे बिभ्रद्वेनो जठर पटरयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो वसुलकोलम तत्फलान्यमुषु तिष्ठन् मध्ये स्वपरसरुदौ हासयन् नरविश्वै स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ भुक्कालकेली पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
ज्ञानेश्वर माऊली